नमस्कार मंडळी. नव्या वर्षात आनंदाची नवी दिनदर्शिका घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. तुमचा प्रत्येक महिना हास्यमय करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचा कौतुक करण्याचा संकल्प अगदी मनापासून पाळणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रथेप्रमाणे एका माणसानं केलेला आहे नवीन वर्षाचा संकल्प. चला बघूया तो किती काळ टिकतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हाय हाय एव्हरीबडी, हाय, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. गुड, मस्त एनर्जी आहे हॅपी न्यू इयरची. नाईस नाईस, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा, काही नाही, 5 मिनिटं काढायची होती, पळून आलो होतो ना, हरकत नाही. मुद्दा काय आहे सर? नवीन वर्ष आहे. प्रत्येक महिन्यात 1 तारीख असते, पण जानेवारीची 1 तारीख खास असते, कारण त्याला संकल्पांची कास असते. क्या बात आहे ना, खरं आहे ना. बस तेच झालेलं आहे. संकल्प करायचे ठरवलेले आहेत. प्रसाद सर, तुमचं काय यावर्षी किती सिनेमे किती हा, की वेगळंच काहीतरी निर्मिती हा असू शकतं ना. सई मॅडमचं तर काय ठरलेलं आहे, यावर्षी किती भावल्या? काळ्या भावल्या, चंदेरी भावल्या, गोल्डन भावल्या, नुसते अवॉर्ड्स. पण तुमचे संकल्प मला आवडतात. विराजचेही संकल्प मला आवडतात. त्याने ठरवलं यावर्षी तो सेटवरती मुलींशी अवांतर गप्पा मारणार नाही, आणि बाजूच्या सेटवरच्या मुलींची तर नाहीच नाही. हरकत नाही, पण मला श्रमेशचा संकल्प खूप आवडलेला काय आहे. रे? त्याने ठरवलंय महिन्यातून किमान 2 वेळा तरी लोकांमध्ये मिक्स होणार, असं त्याने ठरवलेलं आहे. मला फार आवडलेलं आहे. आणि मग आता ह्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आता मीही संकल्प करायला हवा. कारण मला असं सगळे म्हणतात की तू आहे ना, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी घडत असेल चुकीचं की पटकन जातोस आणि बोलतोस. असं नाही करायचं. अशाने तू चिडचिडा वाटतोस. लोकांना वाटतं की हा ना उगाच आपल्याला काहीतरी बोलतो. मग मी ठरवलं आता चिडचिड करायची नाही. शांत. आपण चांगले वागलो ना, जग चांगलं वागतं. माझं अरे खरं ओंकार राऊत, शपथ मी ठरवलेलं आहे. शपथ. डोक्यात ओंकार राऊत सारखा शैतानी थंडपणा आणि जिभेवर मोरेंच्या मालवणी सारखी गोड भाषा. बास, इतकंच. बाकी काय, आपण काय शेवटी काय आहे आपण? वी ऑल आर ट्रॅव्हलर्स ऑन अर्थ, है की नाही? वी आर नॉट ओनर्स, हो की नाही? त्यामुळे आपण चांगलं वागलो ना की जग आपोआप चांगलं वागणार, एवढं लक्षात ठेवा. हाच माझा संकल्प आहे. 1 मिनिट. हॅलो, हाय. सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी प्रताप. ओहो. अबे छचुंदर. अबे हॅलो हॅलो काय हॅलो? अबे पेटती मेणबत्ती घेऊन ये ना, तुझ्या हातावर अशी मेहंदी काढली पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. हा काय हॅलो हॅलो नको करू बे, ऐक पुरं. अबे तुझ्या नखांमध्ये ना उकळत्या शिशाचा रस घातला पाहिजे, खरं सांगतो. हॅलो, काय बोलताय तुम्ही? हा काय बोलतो म्हणजे? तुझे तोंड बंद ठेव, नाही तर तुझे ओठ आहे ना शिवीन मी दाबन आणून. हॅलो हा, आणि ते उसवलेलं नाक आहे ना बेटा, त्याला तर रफूच मारीन डायरेक्ट. एक मिनिट. तू या दोन्ही कानात आहे ना मायच्यान कधी ते बारीक पिनचा चार्जर टाकून आहे ना शाटच मारला पाहिजे तुला. ए ए ए ए हा मग का, 1 मिनिट. कोण बोलताय तुम्ही? काय चाललंय? हा, कोणाशी बोलताय कळतंय का? अबे कोणाशी काय चोट्या ए शिवनाथाच्या शिवी नाही आहे बे. अबे सायकल चोरताना लाज नाही वाटली तुले? थोडीशी तर लाज बाळग घेणार आहे. स्वतःची सायकल घेणार आहे भिकाऱ्या. एक मिनिट. तुम्ही ना पहिले संकल्प ऐका प्लीज. तुम्ही प्लीज शांतपणे बोला. हा, मी सायकल बिकल चोरत नाही. मी जास्तीत जास्त लोकांचं निरीक्षण करतो आणि मॅनरिझम्स चोरतो. मी त्याच्या पलीकडे माझं काही नाही आहे. मी आत्ताच सांगतो. अबे काही बी नको सांगू रे. तू त्या दिवशी ते पेनकर पाड्याले सायकली चोरत होता का नाही? अरे अख्खं आयुष्य माझं विक्रोळी ते माशाच्या पाड्यामध्ये चाललंय. मी कशाला येईन पेनकर पाड्यामध्ये? ऐका, हॅलो, मुळात तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? कोण आहे तू? हा अबे चोट्या, मला एक सांग, तू तोच आहे ना बे आमच्या क्लासच्या समोरचा झेरॉक्सवाला?
झेरॉक्सवाला वाटतो मी हा हा? कागद टाकतो मशीन यात नको बाजू रे तू आहे का ते सांग बघत मी नाही येतो तुम्ही बघाशी पण म्हण हाय दिस इज सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी प्रताप मी सांगतोय ना. अरे यार सॉरी रे मित्रा. अरे यार अरे पण तुला पहिले सांगायचं ना यार. माझ्या राग आणि एनर्जी दोन्ही बी वाया गेली. आता परत नव्याने राग आणि एनर्जी आणायची म्हणजे तुला माहिती का कसं आहे राग ना म्हणजे बाटलीत ए फोन ठेव जळगावची गाडी सुटली फोन ठेव. गुड नाईट. काय तुम्हाला सांगू सर मॅडम काय नाही असे लोक. आता बघा ना मी ठरवलंय की नाही चांगलं बोलायचं नीट बोलायचं. मी नीट बोलवतो चोर समजतात मला सकाळी सकाळी. एवढं व्यायाम करणार आहे छान सगळं चाललंय. सर रिबॉन्ड बस तू इकडे सर एक सर तू इकडे ये. सर ऐका एक मिनिट. अरे हॅलो ब्रदर म्हटला निंजा चाचा इकडे ये. इकडे ये. प्रेम मारीन इकडे ये. इकडे सर जवळ बोलवून मारताय सर. मी काय केलंय सर. माझी बायको जेव्हा सिटी वाजवते तेव्हा तू वॉक करतोस. हो सर मी वॉक करतो. थांब माझा काहीतरी चुकला. माझी बायको जेव्हा वॉक करते तेव्हा तू सिटी वाजवतोस त्याकडे बघून. नाही सर मी नाही सर देवाशपथ मी नाही वाजवत शिट्टी सर. अहो मी काय सर माझ्या घरात एक कुकर आहे त्याच्यात भात लावला तर तो सुद्धा शिट्टी नाही वाजवत सर. मी काय वाजवणार सर. इकडे हा सर. ये असा विनोद होता. कुकर आहे ना तो कुकर आहे ना तो सिटीच वाजवणार ना. इकडे ये लवकर ये. सर बोला. सर ऐका ना सर एक मिनिट. बोल बोल. सर टाइम प्लीज. सर मी तुम्हाला वाटतं तसं नाहीये सर. मी तुमच्या बायकोला नाही छेडलंय सर. तुमची बायको तिला छेडायला ती काय मंदाकिनी आहे का सर. माझ्या बायकोला तू मंदाकिनी बोललास. सौंदर्याचं परिमाण आहे सर. आता अजून काय चुकीचं बोललोय सर. इकडे मी नाही येणार. इकडे ये लवकर. मी तुमच्या बायकोला छेडलं नाही पाहिजे तर त्यांना विचारा. ए चेतो इकडे ये. मी येऊ. मम्मी येऊ. मी कशाला येऊ. टाइम जातो यार इकडे ये ना. अरे काय काय आहे? इकडे काय आहे? हाच आहे ना तो खरकड्या. हा 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 सुकलेला पाव. हा. हा काय मला छेडणार. आणि याने मला छेडलं असं तर ए, मी त्याला 2 लाफे दिले असते. अरे तो मला छेडणारा एवढा होता एवढा म्हणून तुला बोलवलं ना. मला वाटलं तो तुला तुडवेल. तू एवढा होता तो तुला तुडवू शकत होता म्हणून तर तुला यार हा नाही आहे तो. मेंटल बाकी आहेस काय का. ए? अरे मगापासून मी तर तुडवतोय. अरे विचार थांब जरा पागल. नाही आता मी नाही येणार. नका ना. नाही मारत भाई. खरंच सॉरी यार. खरंच सॉरी. सब नाही मारत बोलता तरी खरंच सॉरी यार. तू पण जरा पॉन्ची मध्ये राहायचंस ना. कशात पॉन्ची मध्ये राहायचं. तू बोलायचं ना की मी नाही येतो. मी बोलत होतो मी नाही येतो. अरे पण तू मला डरून बोलत होता म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढला. भाई ए मारत नाही पण मला तू आवडला म्हणून तुला एक सांगू काय. हा सांगा चांगलं सांगतो. सांगा. थोबड्याची प्लास्टिक सर्जरी करून घे भाई. तू चप्पच सांगतो भाई. तुझ्यात थोबडा आहे ना त्याचं कायच नाही होणार. मग माझ्या थोड्याबद्दल कोणी बोलायचं नाही कळलं ना. तुमचं बघा चला तिकडे जा. तो काय थोबड्याचं काय होणार नाही. काय अर्थ आहे याला मला सांगा. आता चांगलं एक तर हॅपी न्यू इयर झालेलं आहे आपलं. मस्त व्यायाम करत होतो. चोर समजतायत लोक मावाली समजतायत यार. काय चाललंय सर 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 काय रे एवढा चांगल्या घरातला दिसतो चोऱ्या करतो हा. संकल्प सर मी नाही चोरी केली सर. मग पाकिट कसं तुझ्या हातात. सर एक माणूस पळत आला होता. तो चोर होता वाटतं. त्याचा धक्का लागला. त्याचं पाकिट पडलं. ते पडलेलं पाकिट मी उचलून त्याला देत होतो. तेवढ्यात तुम्ही आलात सर. अरे माझं पाकिट आहे इकडे. ए कुठेस. निदान सॉरी बोला ना यार. निदान सॉरी बोल. संकल्प आहे ना नाही चिडायचं. एक माणूस सॉरी बोलला तर आपल्याला वाटतं ना यार की चल झालं सॉर्ट चिडावं नाही लागणार. काय चला जग आहे. ए, दत्तू बाई, बाई, काय बोल ना? काय फिरा तुम्ही फिरा.
काका बॉल लागला. माझा ऐक, खाली चुका का खाली झुका, तुझ्या भाषेला झुकवलंयस तू. खाली झुका काय, खाली झुका. माझा तुम्ही मध्ये कशाला येतं का लहान मुलाला तू ऐका ना बाळांनो. बाळा ऐक बाळा, बाळा मला तुझा रनअपच आवडलेला नाही बाळा. प्लीज बाळा, प्लीज बाळा. मी ना केलं की खाली वाका आधीच वाकले यार. सॉरी निघ निघ फालतू लोक. बॉल द्या ना काका. ए बापाला माग बॉल. ए चल निघ संकल्प केला खड्ड्यात. चल हे ठीक आहे यार, नवीन बॉल घेऊ 18 रुपयाचा. पनवती काका तुला बाप पण होती. चले तू मारून टाकीन. काय कामाचे नाहीत लोक. प्रसाद सर बोला. सगळे संकल्प करा, पण असले फालतू संकल्प करू नका. मी चिडणार नाही बिडणार नाही. ओके. नाही आहेत चाले. नो ट्रॅव्हलर्स ऑन अर्थ. सगळे हे आहेत, सगळे आहेत सर. मला माहिती आहे मला काय बोलायचं, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय ऐकायचंय. तेच आहेत सर सगळे. हे मला सांगतात. मला तो चला एक वेळ राग जाईल, पण त्या मुलाचं, छोट्या मुलाचं कॅरेक्टर जाणार नाही माझ्या डोक्यातून. ओ काका बॉल दे ना. हे देत नाही जा. हा बॉल कापीन आणि तुझ्या बॅगेत भरीन. मेला तू तुझ्या तर. पण वा वा वा, हा परफॉर्मन्स बघून आम्ही नाईस. प्रसादा छान संकल्पना होती आणि छान होतं सादरीकरण. मला यावर्षीचा 31 डिसेंबर कधी येतोय ह्याची मी आतुरतेने वाट बघतोय, म्हणजे 2024चा. कारण वर्षाच्या पहिल्या दिवशी जी चाल पम्यानी पकडली आहे तो तसाच चालत राहिला तर वर्षाअखेरीस त्याचं काय झालं असतं? तो नक्की कुठे पोचला हे बघण्याची मला फार उत्सुकता आहे. पम्या भारी कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. सई मस्त संकल्पना होती, वेगळी होती. त्याच्यातून एक छोटासा स्लाइट सार्कॅस्टिक संदेश पण आम्हाला मिळाला, तो छान होता. पीपी मस्त. तुझं टायमिंग खूप भारी आहे मित्रा, मला तू आवडतोस. तू असंच कम ऑन, म्हणजे नवीन नवीन शोधत राहा. चेतू आज शार्प परफॉर्मन्स, खूप आवडलं. पम्या म्हणजे तू इथे जे पळत आलास ना, माझे हृदयाचे ठोके वाढत होते आणि तुझ्या डोळ्यात जे होतं त्याच्यासाठी मी आता येणार आहे स्टेजवर. वा वा पम्या. मंडळी आता खणखणीत वाजणार मनोरंजनाचं नाणं, कारण आता हास्यजत्रेच्या मंचावर अवतरणार आहे पंचमदांचं गाणं. जे अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे पंडे ईशा डे, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. हॅलो, मुग्धा फाटक. मी मुग्धा फाटक आहे, मुख्याध्यापक आहे मी. मुग्धा फाटक कुठून आणलीत? आधी बोलायला नीट शिका, मग फोन करा. ठेवा फोन. कुठे जायचं कुठे? ऐका ना, तुम्हाला दोघांना सरांनी बोलवलंय, प्रिन्सिपल सरांनी. त्यांच्याशी नीट बोला, ते खूप कडक येत. अबे राहू दे ना कडक. त्याला का होतं? त्याला आपण लिमलेटच्या गोळ्या नाही तर पोंगे देऊ. अहो ते काय लहान आहेत काय? आई सांग ना. काय बोलताय तुम्ही? अबे काय होतं? गप्पा बसा तुम्ही. त्यांना असं अत्तर परफ्यूम वगैरे आवडतं का? काहीतरी एक बॉटल देऊया त्यांना. अरे अरे हे मस्त आहे. नाही, त्यांना कशाचीच आवड नाही. ते साधं हसत सुद्धा नाहीत. एवढं पण हसत नाहीत ते. हा, असं कसं? काहीतरी आवडत असेल ना, काहीतरी. हा, त्यांना ना संगीताची खूप आवड आहे. म्हणजे कोणीतरी मोठे संगीतकार आहेत, पंचमदा असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांची गाणी गात असतात सारखे ते. पंचमदा. खरं तर पंचम दुने 10 पाहिजे होते ना. तुम्ही नाही म्हणजे गप्प. पंचम पंचम दुने 10 बाबा असं. तुम्ही गप्पा बसाव. काय बोल? तुमचा आणि संगीताचा काहीतरी संबंध आहे का? गाणं म्हणू आपण. घागर नळा लाव आणि पप्पी दे पारूला. 2 गाणी सोडून संगीताची काही संबंध नाही.
मला कळलंय आज जाऊन काय बोलायचं. दोघंही गप्प बसा. खास करून नाही काहीही संगीताबद्दल बोलू नका. मी बघेन सगळं. कळलं? चला मग आता. चल 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 चालणार आहे. सर हॅलो सर. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. सर कसं आहे तुम्ही? अरे वा. सर सर हे दत्तूचे बाबा, ती दत्तूची आई, मी दत्तू. नाही नाही मी दत्तू, हे दत्तूचे बाबा आणि ती दत्तूची आई आहे भाऊ. सॉरी ते तुम्हाला पाहिलं ना सर, कॉन्फिडन्स असा टपकन पडला खाली. कॉन्फिडन्स नाही, पंच पडला. ओव्हर कॉन्फिडन्समुळे पंच पडला. नाही तसा तो लिखाणातच पडला होता. लिखाणात चांगला होता. लिखाणात चांगलाच होता तो पंच. टोकदार होता, टोकदार. तुम्ही त्याच्यावर बसलात आणि दुमडलं टोक त्याचं. आता त्याच्यात अडकू नका. गेला तो गेला. Yes, sir. आता हा अडकलाय म्हणून पुढे जास्त एनर्जी लावून माती होईल सगळी. जे चाललंय ते व्यवस्थित आहे. तर तुम्ही दत्तूचे आई वडील. तू पण आई वडील आहेस दत्तूचे? नाही चल हो हो करतो. इकडे ये, इकडे ये. जा रे जा रे. तुम्हाला माहिती का इकडे मी तुम्हाला का बोलवलंय ते? हो आमचा दत्तू थोडा मस्तीखोर आहे. थोडा थोडा मस्तीखोर. थोडा म्हणजे एवढासा असतो. त्याला द्वार मुलं म्हणतात. हा मस्ती करतो. सर सर सॉरी, हा मस्ती करतो, मस्ती करतो. खरं. रोज त्याच्या कंप्लेंट्स असतात. आजपर्यंत तुम्हाला बोलवलेलं होतं? नाही. हा? तो इतर मुलींच्या स्कर्ट्सला च्युइंगम लावतो, शिक्षकांना खडू फेकून मारतो. तुम्हाला बोलवलेलं होतं? मी सगळं सहन केलं. परवा मात्र त्यांनी हद्द पार केली. काय केलं? MHJ स्कूल आहे आमची, त्यांचे ट्रस्टी आहेत. त्यांचा असा पुतळा आहे माहिती ना? खाली हा, खाली गेटवर असा हा. तोंड वर करून. त्यांच्या नाकात थोडासा खड्डा आहे. त्यात त्यांनी चिखल टाकला आणि नंतर धने पेरले. दुसऱ्या दिवशी कोथिंबिरी बाहेर आल्या. इन्स्पेक्शनला लोक आली होती मॅनेजमेंटची. त्यांना काय दिसलं? नाकातून कोथिंबिरी बाहेर आल्या. नाही नाही सर, जे पेरान ते उगवेन की नाही सर? खरं सांगा. म्हणजे त्यानं धने पेरले तर कोथंबीर आली का नाही? मी शेतकरी आहे. मी जेव्हा केळं पेरतो तेव्हा टोमॅटो येतो का बाहेर? नाही. आता पुढच्या टायमाला त्यानं समजा कांदा पेरला तर कांद्याची पात येईल ना सर बाहेर? अरे नाकात धने पेरल्यावर कोथिंबीर बाहेर होते, ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन नाही आहे. मग? ते ट्रस्टिंगच्या पुतळ्याच्या नाकात का घातलं ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन आहे. सॉरी सॉरी. अरे मॅनेजमेंटने केवढा झापलाय माहितीये मला. सर काढायला निघाले होते हो मला. हातापाय पडायला आयुष्यात वाजवेन ना अशी. आयुष्यात कुणाच्या मी हातापाय पडलेलो नाही. ह्याच्यामुळे पडायला लागलं म्हणून याला मी काढून टाकलेलं आहे शाळेतून. आउट. एवढं सांगायला बोलवलं. आउट. नाही, नाही, सर, 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 ऐका ना, नाही, सर, sorry. please. नाही सर ऐका नाही. please. नाही माफी मागतो आम्ही. असं करू नका. आम्हाला लाज वाटते त्याच्या वागण्याची. खरंच सांगते. खरंय सर, खरंय. आम्ही माफी मागतो सर. तुमची विषयच ही नाही. कुठली माफी आहे? मिशीला पेल देत माफी. कुठली बॉडी लँग्वेज आहे? हे माफी मागते मी. कुठली बॉडी लँग्वेज आहे? त्यांची सवय. तुम्ही गप्प बस. सवय आहे त्यांची. सॉरी सर. सर आम्हाला मान्य आहे आमचा मुलगा चुकलाय. आम्ही माफी मागतो सर. आम्ही हे बघा माफी पत्र लिहून आणलंय सर. त्याची काय गरज नाही. त्याला काढलेलं आहे. सॉरी. असं नका करू सर. फक्त अपॉलॉजी एक्सेप्टेड असं लिहून सही करा ना सर. नाही तर त्या वर्ग शिक्षिका वर्गात घेणार नाहीत. आयुष्याचा प्रश्न आहे मुलाच्या. हे प्लीज बघा, मी काय करू शकतो? नाही सर प्लीज प्लीज. सर सर प्लीज सर. हे बघा, मग तुम्हाला असं वाटतंय का मी खूप निष्ठुर आहे? मला याच्या आयुष्याचं काहीच पडलेलं नाही असं वाटतं का? पण ह्याची हीच लायकी आहे. लक्षात घ्या तुम्ही. सर नाही करेल. नाही, मी दुर्लक्ष केलं असतं. मी दुर्लक्ष हे घ्या, हे मी काय करू शकत नाही. मी दुर्लक्ष केलं असतं त्याच्याकडे. हे नाकातून कोथिंबीर वगैरे दुर्लक्ष केलं असतं. काल तो जे वागलाय, काल आपली सराव परीक्षा होती शाळेत. एकच विद्यार्थी जो आलेला नाहीये, तो गैरहजर होता. का गैरहजर होता? लग्नाला गेला होता. लग्नाला गेला होता. लग्न गेल्या आठवड्यात होतं ना. हो हा. काय बोलत नाही. हो गेल्या आठवड्यात होतं लग्न. काल नव्हतं. काल 4 जानेवारी होतं ना. मग 4 जानेवारी यायचं नाही? 26 जानेवारी शिफ्ट झालं 4 जानेवारीला. ऐकून तर घ्या ना. काय? सांगू नका. 4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी असते ना. पंचमदांची पुण्यतिथी. मला काय करायचंय? हो हो हो. एक मिनिट. पंचमदांची पुण्यतिथी 4 जानेवारीला. सर चष्मा. होय. 4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी तुमच्या घरी तुम्ही साजरी करता? डू यू रिअली मीन दॅट?
हो हो म्हणजे तुम्हाला वाटेल की काय कारण आहे हे, पण आमच्यासाठी खूप मोठं आहे सर ते. पंचमदानची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो आम्ही म्हणजे आमच्या पंचमदानची दरवर्षी तुम्ही ओ माय गॉड मला हो माय गॉड मला इतकं बरं वाटलंय तुम्हाला सांगू मी अगदी म्हणजे ट्रेनमध्ये शिरल्यावर विंडो सीट मिळाल्यावर कसं वाटतं तसं ह्या क्षणात पण हे थँक्यू वा थँक्यू घबरे तू बरं व्हेरी मला प्रचंड आनंद झालेला आहे. आम्ही खूप मोठे पूर्ण फॅमिली खूप मोठे फॅन आहे. काय सांगता काय? हो 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 तुम्ही पण फॅन आहात का? मी भक्त आहे. मी पंचमदानचा भक्त आहे. मला इतकं बरं वाटलंय 2 पंचमदानचे फॅन एकत्र भेटल्यावर कसं होईल मला सांगूच शकत नाही. बरं वाटलं सर मी पण लहानपणापासून काय राबवटा म्हणजे काहीच काय. वा 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 क्या बात आहे. म्हणजे शाळेच्या दप्तरात आहे ना पुस्तक नसायचे, हा. चंपकदा असायचे. चंपक म्हणजे ते चंपक लहान मुलांचं मॅगझिन असायचं तुमचं चंपक पंचमदा म्हणायचं होतं पण त्यांना. पंचमदा नाही, ते नाही. चंपक नाही नाही चंपक नाही म्हणाले. नाही पंचमदानची पंचमदानच्या गाण्याची ती पुस्तकं त्यांच्या बॅगेत असायची ना ते म्हणतायत. अच्छा 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 पंचमदा हा अरे बाबा. पंचमदानची. बसा 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 तुम्ही, बसा, बसा. हा, बसा, बसा. असे फार आनंद झाला fan आहे. फार आनंद झाला तुम्हाला त्याचा. तुम्हाला सांगू मला ना असं मनापासून वाटतं की पंचमदान सारखा संगीतकार आजपर्यंत भारतात जन्माला आलाच नाहीये. चूक जगात जन्माला आलेलं नाहीये हे करेक्ट वाक्य आहे. जगात जगात आमच्या घरी काल लग्न होतं ना. अगं एक मिनिट काल लग्न होतं मग? काल पुण्यतिथी होते म्हणालात ना. गेल्या आठवड्यात म्हटलं आमच्या घरी गेल्या आठवड्यात लग्न होतं ना तर संगीतलं ना सगळी पंचमदानची गाणी. काय सांगताय का फक्त पंचमदा रात्रभर पंचमदा लग्न कुणाचं होतं? यांच्या काकाच्या भावाच्या मामाच्या भाच्याचा मुलगा. एक मिनिट परत सांगा जरा हे कुणाचं लग्न होतं? सांग. यांच्या काकाच्या मामाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा. यात पंचमदा दंडलेले आहेत काय? लपले आहेत म्हणजे काकाच्या भावाच्या भाच्याच्या बाच्याचा मुलगा ये बात मला म्युझिक सापडलं त्याच्यातून बचना आहे हसनोच्या आधी भाच्याच्या भावाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा ये बात. ग्रेट आहेत सर तुझे. बापरे. अरे बापरे काय बरं वाटलं मला टेन्शनच गेलो सगळं. तुम्हाला सांगू पंचमदा गेलेले नाहीयेत हो. नाही गेलेत म्हणून आम्ही पुण्यतिथी करतो दरवर्षी. हे असं नका ना बोलू तुम्ही काहीतरी मी वेगळं ठरवून बोलतोय ना. मला वेळ द्या ना पंच टाकायला. माझं वाक्य असं होतं पंचमदा गेलेलं नाही आहेत शरीराने गेले आहेत पण गाण्यांनी अजरामर राहिलेले आहेत. सॉरी हो खरं. चराचरात आहे तो हृदयात मनात आहे तुम्हाला काय सांगू आहे. सर तुम्ही बसता का? मला ते अवकाश. पाणी आण रे, पाणी आण. सर, सर पाणी हा. तोंडावर मारू का? तोंडावर नका मारू मेकअप जाईल. पाणी घ्या सर पाणी. पंचमदानच्या प्रेमापोटी पंचप्राण गेले असते हो सर. हळू सावकाश. मला हेच सांगायचं होतं की आपला सामान्य माणसांना अशी धाप लागते हो. त्यांनी वनटक दिलाय पंचमदांनी वीळ काय काय करायचं हो त्याचं. अरे पंजाबी गाणं तुम्ही पंजाबी वाजवताय असं गाणं किती तराला येते. सॉरी सॉरी नका वाजवू तुम्ही. सॉरी. घराचं दार सोडल्यास आयुष्यात काही वाजवू नका सांगून ठेवते तुम्हाला. हा 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 मजरू सुलतानपूरचे शब्द आहेत. आणि पिक्चर कुठला आता मी सांगितलं पिक्चर कुठला बुड्ढा मर गया. तुझा बापाचा बुड्ढा मर गया. सर मी सर अरे बुड्ढा मिल गया ना बुड्ढा तू निघ ना काढलं ना तुला का सर चाललंय? नका निघा. सर 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 नका सर 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 एवढं पंचमदानचं ते गाणं काय मस्त आहे ना. हा माय गॉड ते गाणं ना मी एकांतात असताना तेच ऐकतो आम्ही. ते कुठलं गाणं आहे ते गाणं कुठलं आहे ते ते गाणं तरी सांगा ना कुठलं ते आंधी माहितीये की नाही. हो गावठी आणि बॉयलर. सर 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 लहान आहे सर तो लहान आहे लहान आहे तो. सर प्लीज सर मी माफी मागतो सर मी तुला ना असे 2 तुकडे करीन एकावर एक आपटेन आणि ऑमलेट करीन तुझं. सर नका सर सॉरी सॉरी. आंधी आंधी म्हणजे अंडी अंडी सांगतोस तू अंडीचं सांगतोस मला. सर आंधी चित्रपट आहे चित्रपट तू निघ रे. सर 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 पंचमदानचं काय योगदान आहे चित्रपट सृष्टीत मला म्हणजे पंचमदानचं योगदान तुम्हाला सांगतो. म्हणजे पंचमदानना तुम्ही वेगळं करा पोकळी निर्माण होईल तिकडे. एवढी जबरदस्त काय हो सही करायची ते काय हे अपोलॉजी पंचमदानचं योगदान फार मोठं होतं तुम्हाला. हे नेक्स्ट टाइम नाही करायची मस्ती. यात तर सही करतोय ते पण ह्या फॅन आहेत म्हणून सही करतोय काय
पंचमदा वाचायचा, कळलं का? गाणी ऐकायची त्यांची. हा करेल. नीट अभ्यास करायचा. हो सर. आणि मोठं व्हायचं, मोठं व्हायचं, मोठं होऊन काय व्हायचं? पंचमदान सारखं व्हायचं. नाटक त्या कोथिंबीर पेरत नाही शिरायचं. उद्या तुला कोथिंबीर पेऱ्या असं म्हटलं तर आवडेल का? नाही. त्यापेक्षा मिरच्या पेरायच्या आपल्या बागेत पंचमदान सारख्या. बागेत तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित नाही? अहो त्यांना सवय होय. त्यांचं घर होतं ना, त्या घराच्या अंगणात त्याच्या गार्डन मध्ये त्यांनी 200 प्रकारच्या विविध मिरच्या पेरलेल्या होत्या त्यांनी. मिरच्या हा. सर सर एक सांगू, हा मिरची पेरणारा माणूस गाणी काय गोड बनवायचा ना. पण या तुमच्या वाक्यासाठी डबल सलाम. काय वाक्य आहे? काय या वाक्यासाठी काही पण काय करू सांगा. सही करतो, सही करतो. नीट आहे, अभ्यास करायचा, हो सर. विसरायचं नाही. हा? छान छान अभ्यास, मोठं व्हायचं. हो हो हो. मोठं व्हायचं तर तुल कंचमदानची शपथ आहे. काय कोणी बोला? कुणाची शपथ आहे? कंचमदानची शपथ आहे बाबा. ऐकलं नाही का? परत एकदा सांगू, कंचमदा. ऐकत नाही. निघायतून आउट फ्रॉम हिअर. हा माणूस कशाला इकडे? हा माणूस का आला इकडे? तुम्हीच पालकांना बोलवलंय. मी पालक बोलवला होता. शेपू कशाला आणला? इथं बसतो. हा बेचव शेपू आणला कशाला इकडे? मी इथे बसतो सर. पंचमदा कंचमदा म्हणता 3 वेळा म्हणा. पंचमदा 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 3 वेळा म्हणा. पंचमदा म्हणा. पंचमदा पंचमदा. पंचमदा. विसरायचं नाही. लक्षात आलं? पंचमदा म्हणायचं. एकदा म्हण पंचमदा. पंचमदा. पंचमदांचं खरं नाव काय? हो, पंचमदांचं खरं नाव पंचमदा. किती सोपं. वाजवेल प्रश्नाचं उत्तर. तू प्रश्नच लिहितोस. पंचमदांचं नाव काय सांग मला. खरं नाव काय सांग. माहिती असायला पाहिजे त्याला, नाहीतर निघ मग. लाज वाटली पाहिजे. सांग. पंचमदा. हा. पंकज चक्रधर मधुबाला दामले. हे मधुबाला काय? आईचे नाव काय होय? सर ते महाराष्ट्रात निघालंय ना, आईचं नाव लावायचं हे बाबा. कालपासून निघालं. हे कधीच आहे. काही वाटेल तर काय तुम्हाला? अरे लाजा वाटला पाहिजे रे तुम्हाला. पंचमदा माहित नाही. जगताय कशाला? उडी मारा दरीत जाऊन तुम्ही. सॉरी. आरडी माहिती? आरडी ऐकलंस? माहिती माहिती सर, माहिती आहे त्याला माहिती. अरे परवा जाऊन आपण ते बँकेत केली नाही का त्या नावाची? ती बँकेची आरडी. ती आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. मी म्हणतो ती आरडी. राहुल देव बर्मन हे त्यांचं नाव. अच्छा. राहुल देव बर्मन. त्यांना पंचम असं नाव का पडलं? कारण ते कॉमेडीत पंचम चांगले टाकायचे बा. अरे निघतून ओढ तिकडे मागे जाऊन डस्टर ठेवतो तुमच्या मागे. मी गच्चूमच बसतो सर. मी काही युसलेस. मी बोल. पंचमदा जे होते त्यांना पंचम नाव का पडलं? ते लहानपणी पंचम मध्ये रडायचे. सारे ग म प मध्ये रडायचे, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव पंचम ठेवलं. लक्षात आलं? त्यांचे वडील कोण? वडील बाबा पंचम. त्या गालाचा असा वेलक्रो खेचन ना करकन. खेचू वेलक्रो. सर 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 लहान आहे सर तो. पंचमदांचे वडील बाबा पंचम. लहान आहे सर. आर डी बर्मन यांचे वडील एस डी बर्मन होते. लक्षात आलं का? हिला हाकला रे. ह्याला नाही तो. इजाजत इजाजत आहे की नाही? अशी गंमत असते बाबा त्यांची. तुम्हाला सांगू, आर डी बर्मनची गाणी, सगळी गाणी याला समोर दुधाची उपमा दिली तर हे गाणं म्हणजे दुधावरची साय. सर तुम्ही कमाल कमाल कमाल. अरे हो, सही करतो, सही करतो. मस्ती करायची नाही. हा, सही करते आता. ऐकेल तो. ऐकलं नाहीतर मग काय? निघ रे तू बाहेर. झाला घरी मारायला तुझ्या घरी. मरायला बसला इकडे. अरे तू रे करायला लावतोय. तुझ्या बापाने आणले पत्थरची चमेली. शिशोंको दरिंदो. तू दरिंदो आहेस मेल्या. सॉरी. पत्थर की चमेली शिशोंको दरिंदो काय वाटेल ते म्हणतोय. मला येत नाही ना. अरे न गप बस मग. नाही का स्किट मध्ये डायलॉग काय फरक पडतो? अरे कुणाची गाणी म्हणतोय, कुणाची गाणी चुकतोय ह्याचा विचार कर. कोण होते ते? अरे पंचमदा होते. पंचमदा जगातल्या कोणत्याही गोष्टीतून ते संगीत बाहेर काढायचे. घड्याळाची टिकटिक, रेल्वेचा आवाज, टांग्याचा आवाज, एवढंच काय असे कांगवा घ्यायचे आणि याच्यावरून म्युझिक काढायचे. टिंग टिंग ग्लासवर वाजवायचे. टिंग 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 टकुंग चकुंग
टांग टांग असं वाजवायचं ते. अरे हे एवढे मोठे थोर संगीतकार होते की ज्यांची गाणी लोकप्रिय झालीच पण त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लोकप्रिय झालं, लक्षात राहिलं. अरे चल धन्नो एवढं म्हटल्यावर नंतरच्या तबल्याचा आवाज येतो की नाही कानात मला सांगा. खरंच सर येतोच. अरे हे गंमत आहे बाबा, ये है पंचमदा. सिग्नेचर सिग्नेचर करणार आहे. त्यांची सिग्नेचर ट्यून माहिती का हो? सिग्नेचर ट्यून नावाचा प्रकार माहिती का? का सत्ते पे सत्ता मध्ये घारे डोळ्यांचा अमिताभ बच्चन आल्यानंतर ते जे आहे ना ही सिग्नेचर ट्यून कशी तयार झाली? कशी? अँटनी पिंटो नावाची एक त्यांची गायिका होती. डबिंग सुरू होतं, तिचा आवाज बसला म्हणून ती सरांना म्हणाली, आर डी बर्मन सर मी गुळण्या करून येते. तो गुळण्यांचा आवाज आहे हा, त्यांनी वापरला या गाण्यात. हा का? हे होते पंचमदा. अरे शोलेमध्ये बच्चन साहेब असे बसलेले असतात, त्यांच्या हातात माऊथ ऑर्गन असतो आणि समोर जयाबदुरी संध्याकाळच्या वेळेला एक एक दिवा बंद करत असते हा. आणि त्यावेळेला ते माऊथ ऑर्गन घेऊन काय वाजवतात? काय वाजवतो? सर सर काय वाजवतात? परत घे, त्याच्यात काय प्रॉब्लेम? हो सर, वाजवतात की नाही? आता पावडर लावली हो तुम्ही तोंडाला. हे हरकत नाही, हे महत्वाचं नाहीये. पण हे होते पंचमदा. अरे जॅझ म्हणू नका, पॉप म्हणू नका, भजन म्हणू नका, क्लासिकल म्हणू नका, कोणताही गाणं घ्या, कोणताही जॉनर घ्या, एकच नाव असायचं पंचमदा. ए बाबा सही करतोय मी. आता असं करायचं नाही. पंचमदा वाचायचे, माहिती घ्यायची, गाणी ऐकायची, अभ्यास करायचा, टेन्शन पंचमदा ऐकायचे. हा नीट चलो रेडी. सर थँक्यू सर. सॉरी आम्ही अभ्यास करू. हो हो आणि त्यांना शिकवू सगळं. हो हो हो. हे बघा पंचमदा म्हणून सही करणार होतो. येस आणा सर इकडे. येस सर थँक्यू थँक्यू. चल. अरे नमस्कार कर ना सरांना. येडे. चाल चाल हा, बस एवढा नको करू. चल. जा. सर 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 खूप आभार वा. नाही. गैरच आभार वा तुमचे. ना आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. नाही, असं- पण चमचम काकांच्या पुण्यतिथीच्या तुम्हाला शुभेच्छा बरं का. येतो. चमचम काका. चमचम काका. चला पळा इकडे. पळा पळा. सर सर मार मला आता, मला सर वा 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 वा, तुमच्या परफॉर्मन्स साठी तुम्हाला डबल सॅल्यूट. हा सरसिक प्रसाद दा. वा 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 सम्या, या मंचावरचा आर डी बर्मन आहेस तू. त्यांच्याकडे जेवढी व्हरायटी संगीतातली तेवढीच तुझ्याकडे विनोदाची व्हरायटी आहे. म्हणजे उगाचच पोएटिक नाही, पण जे एक अकेली छत्री में जेव्हा तू आणि तुझा विनोद आधे आधे भीग रहे थे तेव्हाच स्किट आहे. आई ग, वा 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 वा. वा वा. म्हणजे देवाला सुद्धा जेव्हा विनोदाची उणीव भासत असेल ना, तेव्हा तो तुला म्हणत असेल, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है वो लौटा दो. क्या बात है. क्या बात आहे सम्या, क्या बात आहे यार. म्हणजे मला भरून आलंय, इतका अप्रतिम परफॉर्मन्स होता. म्हणजे आर डीचं महात्म्य आपण काय सांगणार आहे, आपण फार छोटी माणसं आहोत, पण ते मांडण्याची पद्धत आणि त्याच्यात कणभरही न हरवलेला विनोद, त्या म्युझिकच्या बरोबरीनीचे पंचेस, त्याचबरोबरीने तू देत असलेली इन्फॉर्मेशन जी या पिढीतल्या कित्येकांना माहिती पण नसेल, अत्यंत मौल्यवान स्किट होतं हे. आणि त्याबद्दल मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि आर डी हा विषय स्किटमध्ये उतरवावा हे तुला कुठल्या क्षणी सुचलं असेल? काय म्हणजे काय, गॉड ब्लेस यू. यू आर ऑलरेडी ब्लेस्ड सम्या. फार फार आनंद दिलास. आणि फार म्हणजे स्किट बघून समाधान फार कमी वेळा होतं. स्किट बघून आनंद होतो, हसायला येतं. आज समाधान झालं. आय लव्ह यू, आय लव्ह यू. सई,
फारच सुंदर. मला असं वाटतं की किती सुंदर ट्रिब्यूट, किती सुंदर आदरांजली होती ती. म्हणजे जेवढा विषय सगळ्यांच्या हृदयाजवळचा आहे तेवढंच डिग्निफाईड तुमचा परफॉर्मन्स होता आणि हे खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही तिघांनी पण आज बेफाट परफॉर्म केलं आहे. फार मजा आली. मला असं वाटतं की तेवढाच हृदयाजवळचा विषय इकडे पण आहे, कारण फेड इन फेड आउट्स जे होते आमिरदा, वाव, फारच सुंदर. मला असं वाटतं की हा विषय, हा मंच, सगळंच एक काय योग जुळून आला होता आणि मस्त. आम्हाला पण काही गोष्टी नव्याने कळल्या, काही गोष्टी या पिढीला नव्याने कळल्या असतील, आजच्या पिढीला. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि एवढा ग्रेसफुल विषय त्याच्यापेक्षा कैक पटीने ग्रेसफुली तुम्ही सादर केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. मजा आली. मंडळी, नव्या वर्षात देखील आपले इरसाल गावकरी सज्ज झालेले आहेत त्यांचा खोडसरपणा करण्यासाठी. बघूया आज त्यांच्यात काय धमाल घडते ती. जी धमाल बघण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. क्या बात आहे. हा हे सूर सकाळी सकाळी मिक्सरला लावून प्यायलास की काय तू? वातावरण सगळं पातळ करून टाकलं शकणार. पहिले गडगड बसले होते. काय बोलशील काय त्याचा पत्ताच नाही हा? चला. काय बरे हो बरं आहेस ना? मी बरा आहे, तुम्ही कसा आहो? आम्ही मस्त. नवीन वर्षात काय हो. अरे निदान चाय घालायचा कपडा तरी नवीन घे या वर्षात. वय 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 3 वर्ष झाली ताच कपडा वापरतोच आहे. हा माझ्या घरचं बारदान याच्यापेक्षा स्वच्छ आहे. अरे मी माझा बघीन. नाही. तुमचं नवीन वर्षात काय तर सांगा मला. ह्या वर्षात तरी माझी उधारी द्याल काय? अरे नवी विजार घ्यायला आमच्याकडे पैसे नाही तर तू घरी कुठनं देणार? नाही तर काय. हा? काय मजा नाही रे. नाही ते काय. आलो काय? आयुष्यात ना काय मजा उरलीच असं नाही. म्हणजे सगळे ना एकदम घुस. काय झालं? अरे देवा, काय झालं? ती रंगीबिरंगी मजा इकडे चालत येते बघ. हो रे बा, गिरायक आला काय? गिरायक हा अरे, येत. तुझं पण गिराय आणि आमचं पण गिराय का? बाय घे. मजा येणार. क्या बात आहे. अरे काय रे? बालू अरे मोर बराच रे. आम्ही बरं आहे. बन्या हो बरं आहेत ना रे बाबा. म्हणून चाय देऊ काय? नाही नको नंतर जरा दम लागला मी घेतो नंतर. हरण्याला घाम बघ केवढा आलाय तू. काहीतरी ए हरण्या, तुला दम लागतो काय रे? नाही ते जरा काय झालं, तो वसारा पमी आहे ना, मला बोलला तालुक्याला आपण जाऊया मोटरसायकलवर. अच्छा, आलाच नाही वसाडा. काय सांगतो? मी गेलो आणि चालत आलो तरी वसाडा आला नाही. माहितीये म्हणजे तुम्ही तालुक्याला चालत गेला आणि चालत परत आला. चालत गेलो ना रे. एवढा दम लागला? छे छे छे, म्हणजे आम्ही पण रोज एवढं जातो पण एवढं कधी दम नाही लागला आपल्याला. एवढा नाही त्या. नाही, काय झालं ते मी जरा फास्ट आलो ना, घराकडे काम होतं म्हणून मी जरा fast आलो. अरे एवढा दम म्हणजे खायची गोष्ट आहे काय? आता 65 झाली ना, दम लागणार रे. काठात फोडून वाचड्या. काय आलं? 65? आता कुठं बुत्तूच चालीत चाललंय माझं. थांबा अंकल्पित हा आकडा यायचा आहे. थांबा, किती? बालू. किती? बुत्तू चालीस. बघितलंय? त्याला दम लागतोय ना, त्याला 42 म्हणता येत नाही. लक्षात येते तुझ्या? जीभ पण वाकडी झाली आहे त्याची. होय का? ते जीभ वाकडी होऊ दे. त्याच्या श्वासांचा आवाज बघ. अरे असं वाटतं पोटात रिदम बघ, खाली वर लिहून घे माझ्याकडनं. याचं पंपिंग स्टेशन ना ब्लॉक झालंय, लपडी झाले. कानपाट फोडून वाचड्या. काय? पंपिंग स्टेशन आहे आतमध्ये. मग? पंपिंग स्टेशन आहे. अरे पंपिंग स्टेशन म्हणजे हार्ट आहे ना तुझा, आता ब्लॉक झालेला आहे. अच्छा, कसं ब्लॉक झालं? अरे हृदयापर्यंत रक्त पोचत नाही याचा अर्थ. म्हणजे माझा ब्लॉक कसा होईल वाचड्या? काय बोलशील? सगळे उजवा हात दुखतोय रे, उजवा हात नाही बा, दुखत असेल बघ, तुला कळत नसेल. अजिबात नाही वाचड्या. काय जरा बघ, काय व्यवस्थित बघ. त्याच्यात काय काय दुखतं? बघ त्या दुखतोय, वाचड्या. दुखतोय हात. दुखतं म्हणजे असं दाबशील तर दुखणार आहे का वाचड्या? नरम जागा आहे, त्याच्यात दाबलं वाचड्या दुखतं. याला दुखतोय तर नाव सिनियर सिटीजनला असं ट्रीट करतोस घबरायचं. अच्छा, दाबलं तर वेगळी टेस्ट घे, वेगळी टेस्ट घे. अरे काम कर काय? माग हात नाही माग आता फिरू. कल येते उजवा हा, याला तो हात फिरवा. अरे, हात तो फिरवता. तिकडचा. हा, हा. हे बघ, हे मध्ये मध्ये बदक ओरडत. काय होतंय माहितीये काय झालंय माहितीये काय? सगळी भुयार बुजलेली आहे त्याची. काय पण बोलशील वाचारे? कुठली भुयार माझी बुजलेत? काय पण बोलशील? अरे भुयारामध्ये रक्तवाहिन्या आहेत ना, रक्तवाहिन्या. त्याच्यात दगड धोंड साचलेला आहे.
वसाडे मी दगड खातच नाही तर कसं दगड अडकल वसाड्यानं तांदळात आला तरी मी असा खडा फाडून टाकतो तुझ्याकडे काय गरम आहे काय रे काय गरम आहे याच्या अंगावर उतर वासाड्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक. अरे काय ही बोलायची पद्धत आहे. तुझ्या रक्तवाहिन्या आहेत ना सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. अच्छा कशा ब्लॉक होतील वसाड्या? अशा कशा म्हणजे कारण तुझं लग्न झालेलं ना. लागण्याचं ह्याचं काय समज? काय पण बोलशील वसाड्या, कुठं पण जोडशील काय पण जोडशील म्हणजे संबंध आहे त्याचा. कसा? अरे घरात कोण बोलायला असेल ना तर आपलं मन मोकळं होता. घरात कोण तुझ्याशी बोलायला नाही ना त्याच्यामुळे ना तुझं असं मन ना आतल्यात ना घुट मारलेला आहे, तोंडलेलं आहे. माहिती आहे तुला. मन तुझं तुंबलंय त्यामुळे ना नसा आकळलंय तुझ्या आकळलंय. पलीकडचं दिसत नाही काय त्याला. म्हणजे माझ्या बरोबर घरात कोण बोलाय नाही म्हणून आकळलेली आहे. म्हणजे मग वसाड्याला घाबरवतो कशाला मला? तो शिरगावचा महादू माहिती आहे ना रे तुम्हाला? मला माहिती ह्याला सांग. माहिती काय आहे त्याचं? तो असा तुझ्यासारखा चालत आला हा. आणि असा बसला आणि नुसता श्वास टाकी धाप लागली त्याला. माहिती असा नुसता घामाघूम. ज्या जागेवर झोपला त्या जागेवर ना परत उठलाच नाही. काय बोलतो काय? म्हणजे एवढा गाढ झोपला उठलाच नाही तो? याला गालनीत घालून टाकू काय आता? नाही? काय बोलतात आहे ते? अरे त्या गेला देवा घरी गेला. वगैरे का उठला नाही म्हणजे गेला तो. काय पण बोलतो वसाड्या, देवा घरी याला सांगताय मला. आता कसं झालं देवा घरी वाच म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं काय? त्याचं लग्न झालं होतं पण बायको 1.5 महिना माहेरी गेली होती. त्यामुळे काय झालं व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म नाही मिळाला त्याला. कळलं काय? त्यामुळे सगळ्या नसाना आकडून गेल्या आतल्या. गुंता झाला त्यांचा. काय बोलतोस? मग हा. मला काही खरं वाटत नाही. नाही मला पण खरं नाही वाटत. चांगल्या काहीतरी टेस्ट बीस करून घे. साखर बघ. साखरेचं काय वसाड्यानं काल अख्खी गोणी घरात टाकलेली आहे साखरेची. म्हणू तुमचं पाक करू काय पाक टॉपात? काय झालं? अहो साखर म्हणजे आपल्या शरीराची साखर असते ना शुगर हा. तिच्याबद्दल बोलतायत ते हा. घरातली नाही. त्याचं काय त्याचं? काय, उगाच काय तुला घाम येतो? काय तर काय? मला सांग रे तू ग्लुकोजची बिस्किट खातोस काय? हा म्हणजे चायबरोबर 2-3 तरी मी बिस्किट खातो. किती? 2-3 तरी खातो. किती खातोस बिस्किट? 2-3 तरी. अरे तुला लाज वाटते का वसाड्या बिस्किट खायला? काय झालं? अरे अजून तुझं लग्न झालेलं नाही तू बिस्किट खातो? काय पण बोलाल? लग्नाचं बिस्किटचा काय संबंध आहे? अरे संबंध नाही कसा? अरे ह्याला कुणी सांगितलं ना कसा नाही? मार ठेरी कानावर मार त्याच्या आता. हा? काय झालं? मला सांग ती बिस्किट अशी बोटान खातोस का चमच्यान खातोस? म्हणून बटन खायला जाम आवडतं. लागली वाट झालं. बोटान खातो म्हणजे सगळ्या याच्या भावना तुंबलेली आहे. मनातल्या मनात आतमध्ये गुंता झालेला आहे त्यांचा. त्याचं काय आहे तसं? अरे तुला 4 चौघांना विचारता येत नाही? हो माझं लग्न झालेलं नाही आहे मी बिस्किट खाऊ काय? अरे पण वसडून मला कोणी सांगितलं ना हा विषय कधी आलाच नाही तर मला कळेल कसं? अरे लग्न ज्याचं झालं नाही ना त्याने आधी बिस्किट खायचीच नाही. आता अगदी आता खायची- आमची बायको घरात आहे ती आम्हाला हवे म्हणून घरात आहे काय? म्हणजे? आम्हाला बिस्किट खायला मिळावीत म्हणून ती बायको घरात आहे. हा म्हणून आम्ही लग्न केलेलं ना. मग? आमचा लग्नाचा मूल हेतू बिस्किट बिस्किट खाणं. खाणार. कळलं काय? आणि कसं आहे बायको 1.5 महिना माहेरात गेली का नाही हा. मग आम्ही बिस्किटला हातच काय लागले. काय? हार्टवर लोड येतो सगळ्याला. मग खोटं सांगता बाय. आम्ही बरणी बघत नाही. आणि बायको एकदा घरात आली की? मग त्या दिवशी नुसता बिस्किटच बस काय बिस्किट हा? दुसरं काही खायचंच नाही आम्ही माहिती? उशी खाली बिस्किट चादरीत बिस्किट सगळीकडे बिस्किट. येणार झालायस काय तू? तुला अक्कल नको बसायला काय? म्हणजे मला असं म्हणायचं समजा तुमची बायको माहेरी गेली तुम्ही बिस्किटला हात हे, हे. हातच लावायच नाही येडा आहे पाप का? होईल ना, पाप होत. मग आणि बिस्किट तुला एवढ्या कशा पाहिजे तुला पुरावा देतो. हा बनी याचं लग्न झालंय नाही नाही झालं. त्या बिस्किट खाताना कधी बघितलंस? नाही बा. ता फक्त चहा घालतो. का सांग? का? ता हुशार आहे ता जबाबदार आहे. त्याच्या उलट तू आहेस. मला स्वतःची काळजी नाही आहे. अरे बसर पण बिस्किटच्या पुढ्यावर लिहायला पाहिजे ना ज्याचं लग्न नाही झालं त्यांनी खायचं नाही बिस्किट. अरे का बाबा तुला त्यांना असं वाटलं की तू त्यांच्या अक्कल वापरशील पण त्यांना कुठं माहिती आहे तुझ्या अक्कलेचा दपन विधी ऑलरेडी झालेला आहे तो. मोठा शान आला तिथे. बिस्किट खातोय लग्न झालं तरी बिस्किट कशी खातो? नाही तर काय? आईच्या भावाची खातोस? लांब बसला कोण चामटावला असता तुला. मोठ्या तोंडान बघतोय तिथे. शुगर वाढली त्याच्यामुळे माहिती आहे घाम केवढा आलेला आहे एवढा म्हणजे एवढा घाम आलाय बघ. म्हणजे लग्न झालेल्या माणसाने बिस्किटला खायचीच नाही बघायची पण नाही त्याच्याकडे. बघायचं पण नाही. बघायचे पण नाही तू. हा बने बने
तू कादमानू काय झालं? अहो, असं काय करता मी मला लग्न नाही झालंय या. काय कुठं बिस्किट दे देत ना, आम्हाला दे. आहे खाणार आहे ती बिस्किट त्यांची लग्न आले तर खातील हा सॉरी सॉरी उभा राहा थांब थांब 2 पावलं चालून बघ चल, इकडे जा त्या साईडला बघ. मागवल प्रोफाईल दे प्रोफाईल दे प्रोफाईल हा या साईडला बघ. काय हा. रे अरण्या मला वाटतं ना तुझी ना उंची जरा मोजून ये हा. काय उंची ह्याची कमी होत चालली नाही रे बघ नीट बघ. माझी थांब, थांब. मला माहिती आहे ना तुला थांब नाही नाही उंची कमी आली पहिला चिमटी द्यायचा हो. आता येत नाही हे बघ अरे हो उंची कमी थोडी. मगाशी आले तेव्हा मला वाटलंच तरी तेव्हा मला असं वाटलं हा पावलं विसरलं की काय घरी असं उभा राहून भांडण मारत ना वासाडे. माणसं पावलं विसरतात चपला विसरतात पावलं कशी विसरतील त्याच्यावर कशाला चिडतोय मग काय बोलतोय वासाडा अरण्या तुला कळतंय का? बघ तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय तोंडावर नाही, राग मानू नको हा. काय तू ना झिजत चाललाय हा. या वयात माणसाचा चीज होता हा. पण तुझ्या उंचीची झीज झाली झीज काय हो बोलाल वासाडे नो एक का कुणी म्हणा पाटावर घासते तर माझी जीज होते पाठव कशा घासा याला सांगू तुला उत्क्रांतीचा नियम माहिती आहे काय रे काय नियम आहे त्या काय मेंदूला शिवला पण नसेल तुझ्या नाही ना मला माहित सांगतो सांगतो मी सांगतो जी गोष्ट आपण वापरत नाही ना हा. ती कालांतरानं गलून पडते पड कळलं तुला हे बघ माणसाची जी शेपटी असते ती आपण वापरली नाही म्हणून ती गलून पडली हा, हा, कळलं हे त्यात कळलं. तुझं आता लग्न पण झालेलं नाही लक्षात घे तू कळलं केवढा त्रास आहे तुला तो हो ना रे हो. मोठा शहाणा करतो हे बघ अरे बापरे केवढा घाम आला बघ काम घाम आला. नाही तर काय अरे अरण्या तुला कळतंय काय काय? अरे तू वर्ण आता वितलत निघालायस हा. वितलत निघालायस कशा वासाडे काय पण बोलाल घाम येतोय ना हा मग घाम येतो पण मी जरा चाललो ना मग तालुक्यावर म्हणून तुझं बर्फासारखं झालंय आता कसं बर्फ कसा आपण उन्हात ठेवल्यावर असा विचारतो हा. हलू मग त्याची झीज होते तसा झाली नाही. तसं झालंय हा. तुझं हा. मला सांग तुला घाम वर्ण काय येतोय वर्ण कारण मी विचालतो कारण तू वर्ण वितलत चाललाय कळलं म्हणून तुला सांगतो रिस्क घेऊ नको रात्रीचा वाटीत झोपत जा म्हणजे अगदीच झोपेत असताना विरगळलास ना तर वाटीत जाशील म्हणजे सकाळी उठल्यावर आम्हाला कळलं नाही अरे पण वसुरो वाटी लय लहान होईल ना बादलीत झोप तू लक्षात ठेव हळूहळू आता तो वितलत निघालाय तुझ्या उंचीची झीज होत चाललेली आहे तुझ्या तरीच म्हणजे काय मी आलो ना तिकडून असं चालत चालत मला घाम आला तो डोल्यावर अंधारी आली माझ्या माहिती अरे देवा बाय असं काय होतंय माझ्या हा म्हणजे अंधारी आली डोल्यावर बापरे. नाही नाही म्हणजे नजर त्याच्या कमजोरी आली काहीतरी नाही नाही नजर त्याची अशी कमजोरी नाही आली म्हणजे नुसती अशी बाबा अंधारी आली हा अरे अंधारी ही सगळी लक्षण आहे लक्ष नाही एक काम कर गालनी दे गालनी दे जरा. त्याला. गालनी दे दे बा एक याची भोका मला मोजून दाखव ह्याची भोक कोण मोजू शकता मोजू शकता म्हणजे ज्याचे डोले चांगले आहेत तर मोजू शकतो इकडे दे मोठा शाना हे बघ 1 2 3 4 5 6 790 790 आहेत बघू खरंच तू मोजलेस विश्वास नाही तर मोजून बघ तू म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम डोल्याचा म्हणजे हे किती? तुला तुझा प्रॉब्लेम हे किती नाही ना दिसत वारा नुसता दिसतोय होय ना, मग बरोबर आहे अरे तुझं डोले कमजोर झाली आहेत आरण्या बघ सगळं अवयव ना हळूहळू आता निकामी होत चाललेलं आहे तुझं सगळं तू डॉक्टरकडे जा आणि सगळं टेस्ट करून घे काय रे बानी? बरोबर, बरोबर. हं? अहो जा एवढं घाबरतो काय कादमान नाही ते काय याला? मी एकदा चहा केली की 4 वेळेला टेस्ट करतो तुम्हाला एकदा टेस्ट करायला काय हरकत आहे नाही तर काय हा मग हा चाय पण टेस्ट करतो टेस्ट करतो म्हणे टेस्ट करायला पाहिजे त्याचं आताच काळजी घेतलेली बरी मी एक काम करतो टेस्ट करतो पहिला आल्याच कुठे लगेच काय- test काय- करायला? आणि हलतात किती बघा जागेवर ना टेस्ट करतो ना मी बघ डॉक्टरची दवा आणि माणसांची दुवा माणसाला लागते लक्षात घे कळलं काय आणि बघ तू चाललायस हा. डॉक्टरकडे चाललेला आहे कोणाचं काय देणं घेणं असेल तर आपला देऊन देऊन टाक. टाक. कसं? तेवढी दुवा लागेल माणसांची बाकी काय नव्हतं मग देणं घेणं इथं जवळच आहे ना काय ग? महिन्याची उधारी देऊन टाक म्हणजे तेवढं कसं लोकांच्या दुवे मुलं तू बरा होऊन येशील डॉक्टर बरोबर हा म्हणजे देणं घेणं दिलं तर दुवा लागेल दुवा लागेल दुवा लोकांची लागेल. म्हणजे असं खरं आहे काय खोटं सांगता बाई बने तुझे किती झाले रे तुम्हाला माहिती आहे किती उद्या राहते देऊन टाका तेवढी म्हणजे साधारण 200 झालेत ना हो दे 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 देऊन टाक हा. काय आता पुढच्या नशिबात चहा असेल नसेल काय काय सांगता येत टाक, ए, इकडे 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 एवढं समजावलं तर पहिलेच जाशील मग सावकाश जा. सावकाचा सावकाश जा. अगदी पावलं हलवू टाक हलू टाक पण. ए आणि छातीवर हात घे छात माग छाती आहे तुझी माग छाती आणलीस तू काय उत्क्रांतीच झाली तुझी
कुठे आहे छाती हा याला दोन छाती घेऊन हळू हळू सावकाश जा सावकाश जा रे. डायरेक्ट डॉक्टर कडे जायचं आहे. हो 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 आणि आम्ही येतो हं तुला बघायला. हा. संध्याकाळी येतो. संध्याकाळी बिस्किट घेऊन या रे मोरेलू मजा आली हा? मजा आली का नाही? माझं गमतीत माझी उधारी पण तेवढी वसूल झाली. काबड फोडू काय वासाड्या? कायला त्याची उधारी नाही आमची उधारी उधारी आहे. आहे. असं काय करता असं काय करतो म्हणजे? उद्या येऊन बोलले तर मी काल तुला दिले उधारी मग काय करू त्यांना सांगू मेमरी लॉस झाली होती तुम्ही त्याला काय आम्ही पैसे दिले एवढं झालं एवढं गंडवलं ते एवढं सांगायला काय आहे? बे, काम कर 2 कटिंग दे. हा. क्या बात है, एपिटम ऑफ कन्व्हिक्शन. सिरियसली. प्रसादा, तुमचं काय म्हणणं आहे यांच्या वितळण्याविषयी? मजा आली वा. आणि तुम्ही पण इतके इंटरेस्ट घेऊन त्याला कायम बनवत असता की क्या बात आहे. वा वा वा. बने तुझं पण पार्टिसिपेशन बारीक असतं, पण आता काय झालंय त्या चहाच्या कापडाला आणि तुला दोघांनाही 3 वर्ष झालीत, त्यामुळे गाळून गाळून तू इतका स्वच्छ निघालायस आजकाल की तुझा परफॉर्मन्स पण तसा स्वच्छ आणि चहासारखाच कडक असतो. कडक. मजा आली बहारदार. आरण्या नेहमीप्रमाणे भयंकर एनर्जेटिक आणि कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स. वा मोरे, बहारदार. सई. तुमची एक दुनिया तुम्ही तयार करता आणि त्याच्यात आम्हाला सैर घडवून आणता त्या दुनियेची. तशी दुनिया फक्त या मंचावर तुमच्या चौघांचीच असते आणि ती तुमची असते. त्याच्यात काहीही घडू शकतं आणि ते कन्व्हिन्सिंगली घडतं आणि आज पण ते घडलं. फार मजा आली. मला असं वाटतं की ही सिरीज लिहायला पण खूप डिफिकल्ट आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला ती सक्सेसफुल करून दाखवता आपापल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती. आज पण खूप मजा आली. मस्त. आणि आज बरोबर या भागात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. तुमच्या मनात विनोदाचं बीज पेरून हास्याचं झाड फुलवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सासरी न नांदणाऱ्या श्यामदादांच्या बायकोची केस गेलीये थेट कौटुंबिक तंटामुक्ती समितीमध्ये. चला बघूया आज तिथे तरी या केसचा निकाल लागतोय का ते बघण्यासाठी मंचावर बोलवूया आपल्या हास्य जत्रेच्या जत्रेकरांना. नमस्कार. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात, त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. कसं आहे की आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. छोटी लिटिल भांडणं होत असतात. बारकी हा, छोटी पण वाद सोडवून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून, हे तुमचं जेस्चर बघून मला खरंच खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. कसं आहे की सर्वप्रथम एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला. केस सुरू करण्यापूर्वी छोटीशी एक्सरसाइज. मी सांगते. क्लोज युअर आईज. डोळे मिटा. सॉरी डोळे मिटा. येस. श्वास घ्या. डीप ब्रेथ. वाढायचं मला. येस. श्वास घ्या. ओके. कसं वाटतंय? सॉरी, सोडायलाच नाही सांगितलं. सोडा. आय एम सो सॉरी. माय बॅड. सॉरी. श्वास सोडा. माय बॅड. बट आय एम शुअर श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं असेल, रिलॅक्स वाटलं असेल. हीच तर गंमत आहे बघा ना. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, जेव्हा तुम्ही डोळे मिटता, तेव्हा तुमच्या बाहेरचा साऊंड जो असतो तो बंद होतो आणि तुम्हाला आतला मनातला साऊंड ऐकू येतो. हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं. ओके. सो मिस्टर, तुमचं नाव? श्यामराज. येस.
साम भाऊ मला तुमचे प्रॉब्लेम सांगा. काय प्रॉब्लेम का? व्हॉट द एक्झॅक्टली प्रॉब्लेम इज? सांगतो मॅडम. येस. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही हो. ओके ओके फाईन फाईन. प्लीज डोंट क्राय. ह्या कोण आहेत? मी यांची बायको. माय गॉड, यांचा आवाज असाच आहे का? Sorry. हा तसाच आहे. ओके, भांडून भांडून झालाय मे बी. नाही, आय एम देअर डोंट वरी. या कोण आहेत? आई 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 कळ, आवाजावरून कळ. ओके. आणि हे तुमचे वडील आहेत का? नाही नाही, मी माने आहे. हे कुठलं नातं आहे? अहो नाही नाही, नातं नाही. मग? अहो मी ह्या केवढ्या आहेत मी केवढा. नाही नाही, मी काय आहे, मी रोहित माने. ओके ओके, तुमचं नाव, तुमचं माझं नाव नाव. रोहित माने. Fine, ही लेकर आहे नाही दोन. अच्छा. ह्यांचं लगीन मी लावून दिलेलं आहे. ओके ओके. मध्यस्थी मध्यस्थी, mediator. ओके, ओके, ओके. Fine. तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. ओ. किती 40. किती 40. मस्त करते 40. सॉरी. नाही 40 लग्न लावले आतापर्यंत. ओके, ओके, ओके. 39 मध्ये फास्टच ही दोन बिनी तेवढे अडकले ती मधले मध्ये. ह्यांचं काहीतरी किचड आहे बघा दोघांचं, त्याचं जरा फक्त ही बघायचंय. इशू आहे. हा काहीतरी Major issue आहे. तिचा सुटन झाले. नो प्रॉब्लेम. मला जरा तुम्ही प्रॉब्लेम सांगता एक्झॅक्टली काय आहे? मॅडम हा म्हणजे मला जरा सॉल्व्ह करायला बरं पडेल. सांगतो काय 3-1 वर्ष झाले माझे लग्न झालेले आहे. हा प्रॉब्लेम आहे? नाही Is this the problem? नाही, ऐका ना तुम्ही. should not. लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस ही माझ्या घरी आली. ओके त्याच्यानंतर हिची आई आजारी पडली ओके. तर ही गेली माहेरी. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर आलीच नाही हो. मी मेसेज केले, कॉल केले, खूप दुनियाभरच्या कुटा केल्या तरी आली नाही. आणि हे जे मध्यस्थ आहेत यांना सांगून मग मी बैठक घेतली. ओके. नाही आली पहिल्या बैठकीत. दुसऱ्या बैठकीत ती आली. त्याच्यानंतर घरात तिने पाऊल ठेवलं, परत या बाईच्या कॉल आला की आजारी पडली. परत ही तिकडे माहेरी. गेले 3 वर्ष हे चालू आहे हो. आई आजारी ही माहेरी, So bad. दुष्काळ पडला ही माहेरी, So bad. वीज पडली माहेरी, बहीण प्रेग्नेंट आहे माहेरी, म्हशीला रेडकू झाला तरी ही माहेरीची असते ती. शांत शांत प्लीज शांत. मिस्टर सामराव सॉरी रिलॅक्स सॉरी. रिलॅक्स रिलॅक्स. खूप स्वप्न पाहिली होती हो मी. एक स्वप्न पण नाही पूर्ण झालं माझं. माझं तारुण्य, माझं आयुष्य सगळं वाया गेलं. शांत शांत Sorry. शांत प्लीज. सॉरी. एक मिनिट. पाणी पिता का तुम्ही? प्लीज Thank ड्रिंक you, सम वॉटर. thank you. या फिलिंग बेटर? या हां ओके. सगळं प्या. दमान करा. सॉरी हा सॉरी सावकाश काही प्रॉब्लेम नाही. सॉरी हो. येस. सो असा प्रॉब्लेम आहे तर. ओके. सो कसं आहे सर, आता मी तुमची बाजू ऐकली, पण आता मला एकदा ताईंची बाजू सुद्धा ऐकावी लागेल. ताई तुम्ही सांगता का प्लीज काय झालंय? माझी आई खरंच आजारी असती. खोटं नाही सांगत, संध्याकाळची वेळ आहे, खोटं नाही बोलणार. नाही 10:30 वाजल्या त्या का या. सकाळच्या? 10:30 वाजता काय कशाचं बी कुठे बी जुळतीस होय? सकाळची वेळ. सकाळची वेळ असेल तरी मी खोटं नाही बोलत हे सांगते. माझी आई. एक मिनिट पप्पा. शांत खोकून छातीचा भाता झालाय. पण डोकं जाम असतंय तिचं, सर्दीनं भरलेलं असतंय. शिंकून रिलॅक्स. शिंकून नाक पार लाल होऊन जाते. चालता येईना हो माझ्या आईला. एक मिनिट. सगळी प्रात्यक्षिक करून दाखवायची गरज नाहीये, मला समजतंय. सगळंच करून दाखवतोय. दिसतंय मला. सांधे दुखी पण झाले. कोणाला शिव्या घालताय? वाट्या मोडल्या. ओके. सांधे दुखीचा त्रास आहे, पण मग तुम्ही डॉक्टर का नाही करत? केला की डॉक्टर. तो बाहेर नाही इलाज करतोय ना, त्याच्यामुळे मी स्वतः आता एक जालीम उपाय शोधून काढलेला आहे. काय? मलम बनवलाय स्वतः. ओ रिअली? मलम म्हणजे मलम. आयला लावला का नाही मलम, सांधे दुखी म्हणजे वाट्यान सगळं गायब. सिरियसली? हो मॅडम माझी केस बाजूलाच राहते ना हो. सॉरी. एक तर या बाईच्या गुडघ्यामुळे ही माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही. बघितलं का मॅडम, याला माझ्या आयाची काय काळजीच नाही आहे. अरे वाटते ना तिची काळजी, एक मिनिट. म्हणून तू तुला पाठवतो ना तिच्याकडे रिसडी. एक मिनिट. शांत बघा. हे बघा, तुम्ही कौटुंबिक न्यायालयात तिकडे वाद सोडवण्यासाठी आलो. मी एवढं असं Sorry. मी शांत व्हा. Sorry. सिसिर करू नका प्लीज. रिसडी बोलले मला काय चालतं. एक मिनिट. रिसिडी म्हणजे काय असतं? रिसडी म्हणजे अस्वलीन. खानदेशात अस्वलीनला रिसडी म्हणजे. एक मिनिट. अस्वलीन बोलताय मामा, सांगा. बायकोला तुम्ही अस्वलीन नाही बोलू शकत. सॉरी ती अस्वलीन नाहीये, ती हापाटाकी नाही. ही काय लँग्वेज आहे तुमची? प्लीज तुम्ही शांत व्हा. मॅडम कोणालाच काळजी नाही हो माझी.
म्हणून इथे न्याय मागायला यावं लागतंय मला. अंदर मॅडम मला सांगा, आपण लग्न का बरं करतो? संसार करण्यासाठी. नाही नाही, हा ती करतो, पण अजून कशासाठी करतो? आपल्याला लग्नात सान सान नटता येतं, सान सान असं हे मुंडावळ्या वगैरे. अरे नटतो आपण कधी बी हो, लग्न मेन कशासाठी करतो? लग्नामध्ये गिफ्ट मिळतात, असं आहेर येतो, अरे फ्रेंड्स. तसं नाही ना हो. लग्नाच्या रात्री आपण काय हा. लग्नाच्या रात्री. Yeah. ओके ओके ओके. सो लग्नाच्या रात्री आपल्याला जे आहेर आलेला असतो, आपल्याला ते गिफ्ट आलेले असतात, ते आपण उघडून बघतो. अरे हनीमून पण असतो ना हो. ओ सॉरी, दॅट इज तुम्ही सगळं सांगू राहिले, हनीमूनचे गेल्या विसरून. सॉरी. येस येस, तुम्ही प्लीज चिडू नका. लोक लग्न करतात, हनीमून करतात, फ्युचर प्लॅनिंग करतात. या. मी फक्त लग्न केलंय हो, बाकी पुढचं सगळं राहिलेलं आहे माझं. गाडी कशाला घेतली म्हणे, तर बाहेर गावी जायला. या. अरे पण तिला स्टार्टर मारावा लागतो ना. माझ्या आयुष्यात स्टार्टरच मारलेला नाहीये. 3 वर्ष झालं मी गाडीत बसलेलो आहे, ऍक्सिलेटरवर पाय आहे असा, गिअर हातात धरलेला आहे आणि गाडी तशीच उभी आहे. मॅडम तुम्ही आहे ना कायद्याच्या कागदावर लिहून घ्या की माझी बायको माझ्यासोबत नांदेल भाऊ. सगळं होणार, मी सॉल्व्ह करणार सगळा प्रॉब्लेम. भीक मागतो, भीक. ओ पलता भिकारी झालोय मी. शांत व्हा प्लीज, शांत व्हा. नाही, माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही तोपर्यंत मी शांत नाही होणार. आधी सांगतो तुम्हाला. असं करून नाही चालणार मिस्टर सामराव. तुम्ही केवढा त्रास करून घेता, एवढा त्रास करणं चांगलं नाही. तुम्ही पाणी अरे पाण्याचा प्रॉब्लेम नाही हो, मला 4 दिवस पाणी नाही दिलं ना तरी चालेल, पण माझी बायको माझ्यासोबत द्या बस. हो सगळं करूया, सगळं करूया. तुम्ही शांत व्हा. 1 मिनिट. सिपाई दादा, अरे सिपाई. बापरे. हे आहे होय. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. सर प्लीज सीट, हॅव अ सीट प्लीज. सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायाला तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आला, त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभार. कारण कसं असतं की आपल्या घरामध्ये छोटे वाद होत असतात, पण हेच वाद सोडून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे, हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तर सर्वप्रथम आपण एक छोटीशी आपण एक्सरसाइज करूया. प्लीज क्लोज आईज. परत सॉरी, आपण परत प्लीज या लिटल एक्सरसाइज. प्लीज क्लोज युअर आईज. श्वास घ्या. ओके, कसं वाटतंय तुम्हाला? सॉरी, सोडायलाच नाही सांगितलं. सॉरी, सोडा. आय फॉरगॉट. सॉरी. सो आय एम शुअर तुम्हाला खूप छान वाटलं असेल, खूप रिलॅक्स वाटलं असेल. कारण कसं आहे ना, आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण बाहेरचे आवाज ऐकू शकत नाही, पण आपण मनातला साऊंड ऐकू शकतो. कळतंय तुम्हाला? इट्स गुड फॉर मेंटल हेल्थ. ओके, सो सर्वप्रथम मला तुमचा प्रॉब्लेम सांगा. तुमचं नाव? अरे सांगितलं ना आताच. नाही सॉरी, आपण पहिल्यांदाच भेटतोय. तुम्ही दुसरी कुठेतरी गेला असाल, माझ्याकडे नाही आला तुम्ही. आपण एक मिनिट. आणि कसं आहे ना, मला वेळ घेऊ नका, कारण कसं ऑलरेडी खूप रांग आहे बाहेर. सो प्लीज लवकर. आताच सांगितलं ना माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. आता तुम्ही दारू पिता का? अरे नाही हो. मग तुम्ही मारझोड करता? मारझोड? त्याच्यासाठी जगडकुदे माझ्याकडे आली तर पाहिजे. शामराव, व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज इज दिस? प्लीज डोंट यूज दिस लँग्वेज प्लीज. सॉरी. तो मग तसा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा, म्हणजे दोष वगैरे असं काही आहे का? अरे नाही, काही बाई बोलू नका हो. Just ask. ए अरे येडका ते बोल ना काहीतरी. एक मिनिट. ह्या कोण आहेत? मी यांची बायको आहे. ओके फाईन. ओके, ह्यांचा आवाजच असा आहे का एकदम? हो. भांडून झालं, भांडू नका. या कोण आहेत? आई. आवाजावरून कळलं. हे तुमचे वडील आहेत का? नाही, मी माने आहे. हे कुठलं नातं आहे? अहो नातं नाही हो, ह्या केवढ्या तुम्ही. मामी आहे त्या ह्या, आणि मी माने. अच्छा. रोहित माने. अच्छा, नाव आहे तुमचं? हा, ही 2 लेकर आहे की नाही, ह्यांचं लगीन मी लावून दिलं. मी मध्यस्थी आहे. मध्यस्थी, मीडिएटर. तुम्हाला सांगतो, आजपर्यंत 40 लग्न लावली ती. किती? 40. किती? 40. ए बोल गापण्या. तू परत ते कशाला करतोय रे? मॅडम मी सांगतो. हे बघा, ती माझी बायको आहे, ती माझ्यासोबत नांदत नाही. ही तिची आई आहे, ती आजारी असते, तिला सर्दी, खोकला, गुडघेदुखी सगळे आजार आहेत. ओ, सांधेदुखीचा त्रास आहे का तुम्हाला? आणि हा आहे ना, हा मलम्या आहे. मला म्हणजे मला मस्त त्याच्याकडे, पण मला नाही चंदन लावतो तो. सांग बरं का.
आता तुम्ही कशाला सांगताय सगळं? मग काय तुझ्या सासूचा नवरा सांगणार आहे? काय शांत व्हा तुम्ही प्लीज सर, तुम्ही खूप पॅनिक होताय. ही सिच्युएशन आपण हँडल केली. तुम्ही शांत बसा प्लीज. प्लीज सीट हॅव प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट शांत. तुम्ही पाणी, अरे पाणी संपलंय. एक मिनिट. सिपाई दादा, सिपाई दादा, अरे कुठे गेले? परतात. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. सॉरी, गुड मॉर्निंग. सो कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात. मला खूप छान वाटतंय. कसं आहे आपल्या घरामध्ये सॉरी, हे कोण आहेत? अरे मीच आहे ना तो, मीच आहे ना, मीच आहे ना. अचानक एक वेगळा माणूस दिसला मला. सो सॉरी, आय वॉज कन्फ्यूज टोटली. खूप आशेने आलो हो तुमच्याकडे. मला कळतं, तुम्ही प्लीज रडू नका. तुम्ही पाणी पिता का? अरे गेले 15 मिनिटं मी बोंबलून बोंबलून माझा प्रॉब्लेम सांगतोय, तुम्हाला कळत नाहीये कसा चुकला माझ्या. तुम्ही कशाला एक मिनिट, मला कळते तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतील. तुम्ही माझ्याकडे इथे चिडचिड करू नका. पाणी संपलं. एक मिनिट. सिपाई दादा, सिपाई दादा, अरे कुठे जातोय? नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. सो कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे वाद सोडवण्यासाठी आलात. हे बघून मला खूप छान वाटतं. कारण आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होत असतात. पण कसं असतं की हे वाद सोडवून गुण्यागोविंदाने आणण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. हे बघून मला खूप छान वाटलंय. आपण एक छोटीशी एक्सरसाइज कसं करूया आपण? अरे का प्राणायाम करायला आलेलो आहे का आम्ही इथे? प्राणायाम करायला आलेलो आहे का? श्वास घेतल्यानंतर आपले बाहेरचे जे साऊंड असतात. मॅडम मॅडम ते सगळं सोडून द्या. तुम्ही कायद्याच्या कागदावर लिहून द्या की माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून. हे बघा, ही माझी बायको आहे. ही माझ्यासोबत नांदत नाही. आवाज तुमचा एकदम. अरे झालं ना. ओके सर. ऐका, आई. ओके, आवाजावर ना कळलं. हे कोण आहेत? वडील आहेत का तुमचे? नाही नाही, मी माने मी 40 लग्न लावले. हे कुठलं नातं आहे? 39 लग्न. 39 लग्न फास्ट मध्ये. अरे जाऊ दे, तू पट्टा रे तू रे. ऐका ऐका मॅडम मॅडम मी काही सांगत नाही. ओके, हा तुम्ही जरा शांत व्हा, कारण मला प्रॉब्लेम कळणार नाही. मी माझी जी काही तक्रार आहे ना, असं रीतसर कागदावर लिहून आणलेली आहे. फाईन फाईन. ती फक्त वाचा बुवा, तुम्हाला सगळं कळेल. That will be सगळं better. कळेल. Yes, yes. एक मिनिट. चष्मा माझा नाही. सिपाई दादा मे बी केबिन मध्ये राहिलाय. सिपाई दादा, सिपाई दादा कुठे गेले हे? नमस्कार. तो सुप्रभात. धन्यवाद धन्यवाद. नाही, कसं आहे? नाही नाही नाही, अरे मला न्याय मिळवायचाच नाही. मला जगात कुठेच न्याय नाही मिळणार. मला नाही मिळणार. तुम्ही इतकं शिस्ती करून चालणार नाही. कसं आहे ना, हे बघा, मी शांत मला व्हा. काय शांत. झालंय? मला पाणी देऊ का? अरे शांत बसा तुम्ही. मी पाणी देऊ का? ही बाई जरा येडपाट वाटते मला. ही येडपाट आहे जरा बाई. आपण काय करू, आपण जाऊ आणि बैठक बसू. अरे ती तुझी बैठक खड्ड्यात घाल रे. तुझ्या बैठकीला बसून बसून माझे कुल्ले सुजले. कुल्ल्यांचे डांगर कुल्ले झाले. हो अरे कसं बोलतो? अरे तू गुच्चूपट. तू गुच्चूपट. तुझी जीभ कातरून ना खुटीला टांगून दे. सॉरी सर. हो तुझ्या जिभेवरून शब्द असे सटकतात ना जशी उतारावरची ब्रेक फेल गाडी. What kind of language is this? आणि ही बेल आहे ना, ही फेकून दे. बेल मध्ये काय प्रॉब्लेम? एक मिनिट. ओके, नमस्कार. क्या बात है, एकदम देख धमाल परफॉर्मन्स. कहर केला, कहर. लय भारी. प्रसाद काय म्हणाल? काय ब्लेंड आहे हा, काय फॅन्टॅस्टिक ब्लेंड आहे. म्हणजे एक ही सिरीज, एक ते कॅरेक्टर आणि त्या दोन्हीचा ब्लेंड इतका परफेक्ट आणि अप्रतिम सादरीकरण. खूप मजा आली. चेतना, वनिता, श्याम आणि रोहित, तुम्ही या सिरीजमध्ये मुरलेले आहात. नमा त्या कॅरेक्टरमध्ये मुरलेली आहे, पण या तुमच्या सिरीजमध्ये येताना तिने जो चार्म आणि जी एनर्जी आणली आहे त्याला तोडच नाही. म्हणजे क्या बात आहे ना. एक तर प्रचंड गोड दिसतीयस आणि तितकीच बावळट वाटतेस पण. आणि ना नंतर ना म्हणजे तू बोलत होतीस तर मी चेक करत होतो की
च म्हणताना जीभ च म्हणताना येत नाही जीभमध्ये, फक्त स म्हणतानाच येते. पण तुझ्या कन्व्हिक्शनमुळे मला हे पटलं की नाही, कुठल्याही अक्षराला येऊच शकते जीभ. इतकं कन्व्हिक्शन होतं. फार मजा आली ना. मग मस्त कॅरेक्टर प्ले केलं. थँक्यू दादा. सुपर. थँक्यू. प्रथमेशसाठी जोरदार टाळ्या व्हायला. मजा आली. सई, तुम्ही चौघेही लाजवाब होतात. श्यामदादा आज काय एक एक रिॲक्शन्स होत्या. आहा! म्हणजे मजाच आली बघायला. मला एक गोष्ट काय आवडते तुमची, की डायलॉग्समधून फ्रस्ट्रेशन जे असतं ते असतंच, पण त्याच्यानंतर थांबा, नाही ऐका, ह्याच्यामधून पण तुमचं जे फ्रस्ट्रेशन बाहेर येतं ना, त्याला तोड नसते. फार मजा आली. आणि या पुन्हा भेटा लवकर. कशाबरोबर काय कॉम्बिनेशन, आम्ही पण आता विचार करतो. मस्त. वाव. धन्यवाद. मंडळी, असं म्हणतात की संगीतामध्ये मानसिक बळ वाढवण्याची खूप मोठी ताकद असते. याचाच अनुभव आता आपण घेणार आहोत, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांना. बायो व बायो, ना काय एवढी चाय पितीस? हा, चाईत कडक पाव बुडून देऊ करून खा बायो. ये बायो, अगं बोल काहीतरी बायो. आबू बायो काय बोलत नाही, हो का चू करत नाही, काय बोलत नाही, रडत नाही, वडाजवळ बसली तर उडी पण मारत नाही. अरे बाबू काय झालं बायो ना, ये बायो, बायो बोल, बायो काय बोलत नाही बोल. व बायो, ये बायो, तू काय जीव बिव देणार नाहीस ना? हे आहे हो तिकडे, जे डोक्यात काय नसेल उगाच ऑप्शन देत असतील. हो तिकडे. बाबा गेले वाहून, वडत नाही तेवढं बस नाही झालं. बाबांची तिकडे वडातन गेले, बाबा इथं अख्ख्या घराला बुडवून टाक वड्यात. तिकडे तू तिकडे गत पडली बिल्ली वडा इथं चोकअप करायची, अख्खं गाव बुडेल तिकडे. बाय शिवा, काय हिचं करायचं मला कळत नाही आहे. हिचं लग्न मोडल्यापासून अशीच एका जागी टक लावून बसता, काय बोलत नाही, हू नाही चू नाही. डॉक्टर बोलले काय ते नैराश्य बिराश्य आलं का. हे दादा आलंस तू? माझलं डायरेक्ट खांडकर बोलतो. दादा कसा बरं ना? बरं आहे ना? हो मला काय दादा. बसा बसा. अरे बसा बसा रे, काय झाला, कधी आलास कधी? आलो. काय चाललास काय? भाजनाला येतोस काय? चल बारीक खदलवून येऊ चल. तुला खतलं काय रे वसाड्या? जरा घबरातोस काय? नाही ते जरा टेन्शन चालू आहे. ते कल्ला मानला. अरे आम्ही असं कुठेतरी ऐकलेलं आहे, साखरपुड्याला सुपारी फोडतात. तुझ्या पोरीचं लग्न फुटलंय काय रे? व मोरे भाऊजी, नव उगाच काय हो काय बोलता होती, बसले तिथं ते ऐकायला. खराय खराय मोरानू खराय. ते लग्न मोडल्यापासून अशी गप गप माझी पोरगी काय कशी घुमशासारखी बसता मला कळत नाही. डॉक्टर बोललो की काय ते नैराश्य बिराश्य आलं, काय कळत नाही बाबा. बाबू, हवा पालट करू बाहेर घेऊन जात असते का? अगं हवा पालट करू का? मुंबईतून हैसर आणलंय ना, आता परत मुंबईत नेऊ. तू गप राहू का म्हातारा, जातो आज जात तिकडे. मोरानू पण तुमका सांगते ना, गावची हवा पहिल्यासारखी राहिली नाही. काय दादा काय पण बोलशील? हवा राहिली नाही? अरे हवा आहे तशीच आहे. प्रॉब्लेम तुझ्या पोटाचा झालाय. पोटाचा नगारा झालाय ना, त्यामुळे सगळी फुफ्फुसा चेमाटले जाते. लय बोलतोस हा बंटी. बापसाक सांगू काय? ते मुंबईला गेली. एकदम बापसावर निपोजलो. पण दादा बंटी बरोबर बोलता. हा. बोनेट वाईज पुढे आला. म्हणून तुमका काय वाटतं माझी पोरगी थैसर गप गप राहा, तुम्ही थैसर मस्करी करू गेलास मरता. अरे भावकीतले ना तुम्ही सगळे माझ्या. या बरं दादा, दुःखाच्या वेळी तुका भावकी आठवता, सुखाच्या वेळी आठवत नाही.
साखरपुड्याचं आमंत्रण दिलं आमका तेव्हा गावात विसरलो येऊ नाही तर काय तेव्हा विसरणारच रे. ह्यांना शहरातले खडे आवडतात, हे गावातले हिरे नको यांना. माहितीये काय, अरे गावावर एक अशी नजर टाकली असती ना तर पोरीचा साखरपुडा इथल्या इथं झाला असता. घबरातो काय वाचते घबरातो आहे माझी पोरगी बघ कशी हालत झाली आहे तिची मग काय सुचत नाही. काहीतरी सांगा मोरानं काहीतरी करूच लागतो. अरे तू कशाला टेन्शन घेतो आम्ही हाव का ना. बघ हा जो टालाचा आवाज आहे ना म्हणजे त्याला ब्रह्मानंदी टाली म्हणतात. बरोबर. ती तिच्या कानावर पडली की सगळं सुरलीत होईल. बरोबर दादा, तिचा आत्मा आहे ना असा एकदम असा शुद्ध होईल एकदम. म्हणजे भजन ऐकलं तर माझी पोरगी नीट होईल. हा म्हणजे अरे इथं गप्पा काय मारतात तिकडे भजनाला जायचं आपल्याला. हा, चला चला. नाही ना मग तिकडे अरे आत्ता उपाय दिलात ना लगेच चालला. अरे पाशाला तिकडे माणसं थांबली आहेत आम्हाला जायला नको. हाय सर काय भूत आहेत. ऐका ना माझ्या पोरगी जरा मदत बॉस करा. ऐक तिकडं भजनानंतर नाश्ता आहे, पोह आहेत, उपमा आहे, सगळं आहे माहिती आहे? सगळं मी करतोय घरात जाऊन. नंतर आईस्क्रीम पण देतात दादा. हा. भिकारी ऐका ना मी काय करतोय मी तुमका ना सगळ्यांना तालुका घेऊन जातोय चायनीज खाऊ घालतोय पण आता माझ्या पोरीक मदत करा. नाही नाही चायनीजची काय आम्हाला आवड नव्हे पण कसं आता भावकीचा प्रश्न आहे ना. आता गावकीच्या पुढे जाता येत ना. हा त्याच्यामुळे कसं आपलं नामस्मरण झालं पाहिजे. चला. मला ट्रिपल शेजून राईस मागव. हे दादा मी काय म्हणतो चला. पहिलं देवाला तूच बोलव खाली. होईत ना मोरं? हे घे. हा, भजन करूया. भजन. होय मेला. होय. इतके दिवस माझी पोरगी हुकी चूक करत होती आता हुंके देता. हुंदके येते? अरे पूर्ण भजन ऐकलं ना तर फोन नंबर पण देईल ती. हो 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 बाय हो प्रभा प्रभा हो 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 बस 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 हाय सर बस 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 आय हे घेऊन ये. ज्यूस आणू. पाणी आणशील ना ज्यूस आणशील. म्हातारी मरते मी. हो 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 पोरी हो शांत 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 बोलली 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 माझी पोरगी. शांत शांत. बायो कसा वाटता? बरा वाटता? बरा वाटता बायो? आजी भजन ऐकलं तर ते असं मन भरून हो मन भरून आला. भजना ताकदच आहे ती. पण तू माझ्या नावानं कशाला कॉकलतेस प्रभा प्रभा करून. नाही नाही प्रभात तसंच आहे ते. तिच्या ज्याच्यावर लग्न मोडलं ना त्याचं नाव प्रभास आहे. प्रभात. प्रभास म्हणजे तो कटप्पाने भुसकला ना तो. नाही तो नाही प्रभास माझं प्रभास कोतवडेकर. मला ना तो सगळीकडे दिसतो. तो मला आता पाण्यामध्ये दिसत होता, आतमध्ये मडक्यामध्ये, तांब्यामध्ये, पेल्यामध्ये, वाटीमध्ये, चमच्यामध्ये सगळ्यात. काय जाऊ दे बागे माणूस आहे की पाणी. दादा दादा असं अचानक का मोडलं रे त्याने लग्न? हो 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 बाळा हो. मी चांगली नाही आहे का? नाही. माझ्यात काही कमी आहे का? तुझ्यात काय कमी नाही आहे? जर तुझ्यात कमी असेल ना तर अशी कमी सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे. पहिल्यांदा ती माझ्या आयुष्यात पाहिजे. दादा या कमी जात माझ्या हातात दे. हा काय एवढा तापतोय? अरे दादा थंडीत तो चेकालतो. बंटी ये बंटी थंडी पडण्यासारखी ना. नाहीतर काय बंटी आपल्याला कप झाला की सालान लावायला लागतं. नाही दादा का सोडलं असेल रे त्याने? का मोडलं रे लग्न? ये बायो आता मोडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे? गोष्टी काय कशावरनं पण मोडतात. मोरे भाऊजींची बायको मंडपातनं 3 वेळा पळून गेली होती. 3 वेळा? मग 3 वेळा पळून गेली. नंतर तिला सांगितलं जेवणात पुलाव भात आहे, जिलेबी आहे, तवा मेली आली ती. नशीब नशीब त्या दिवशी जेवणात जिलेबी होती, नाही तर ही भाकरवडी कोणी नेला नसती. भाकरवडी बोलशील ना तू. बर प्रभाकरवडी साडी पडली जातो अंड्यावर. हा ह्याचा कुठं ऐका वाय. हा पहाटे लग्नाची स्वप्न बघतो. बापसान लात मारला की स्वप्न पण लग्न पण सगळं मोडून जातं ह्याचा या वासाड्याचा. का सगळा जाऊ दे. ह्याला विचार ह्याचं नाव काय आहे. बाबा नाव सांग. नाही ह्याला 83 पोरीने नकार दिलाय. 86. 3 दिवस मी गावात नव्हतो. 86 पोरीने नकार दिलाय. बरं पोरगी नकार देतो तर कारण नाही सांगत, एवढंच बोलते नाही. आता काय सांगतो? अरे याच्या आठवड्याला 12 ब्रेकअप होतात. हा माझं सांगतोय. म्हणजे दिवसाला 1.5. मेले हिशोब करणार इथे का दादा. ह्या सगळा आमचं आयुष्यात असा चालू आहे. बघितलं हा बघितलं का जे आपले
ही तुझी भाव आहे ती कशी बघतायत बघितलं सु कोण भाव आहे? कशी बोलतायत असं नसतं आहे बघ काय आहे पोरी जे आपल्या जीवनात आहे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. हा बरोबर आहे आता तो कोळंबकारचा गुंडू तात्या नाही गुंडू तात्या आणि तुझ्या आजीचा प्रकरण नळ पाणी योजनेचा प्रकरण मग गुंडू तात्याकडे ना आजी नेहमी जायची गावात नळ पाणी योजना पाहिजे शेवटी एकदा गुंडू तात्याने फक्त पाईप आणून ठेवला गावात नळ आलेलेच नाही तेव्हा कुठे आजीचं प्रकरण थांबला नळ पाणी योजनेचा घे मग थोडक्यात काय आमच्या गावाच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती की आमका नाही मिळाली एवढा सोपा आहे. पण मी खूप प्रेम केलं प्रभासवर मग तो का नाहीये माझ्या नशिबात कारण तो सरबरीत आहे सरबरीत आहे तो त्याला अक्कल नाही. याला जरा तू थंड घे काय चालला काय तू अरे दादा तो थंडीत चॅकल तू थंडी मग पडण्यासाठी तो काही करेल का डाडा मग तो माझ्यासोबत लग्न मोडेल का असं नाहीये बाळा मग तू सांग ना का बोलला असेल त्याने लग्न डाडा 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 वेडा आहेस का तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर जीव देतो का कोणी बाळा रडता रडता तू माझी वाक्य बोलते शांत मेलानु परत रडूक लागली वा 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 कसं वाटतंय भारी वाटत मन हलकं झाल्यासारखं वाटलं आहे ना खूप भारी आहे अरे म्हणजे भातना ताकदच तेवढी आहे हा तुझा डॅड्या संगीताच्या वरातीत असा रडत नाचत होता तेव्हा आम्हाला कळलं याच्या संगीताची कॅसेट दुसरा तो ऑपरेटर घेऊन पाहिला मग संगीतान कडेवरनं पोरगा आणला तेव्हा ह्याची कॅसेट तुटली का नाही अख्या गावात त्याला मामा चिडवत बरं काय सांगता पुरी समोर अरे समोर म्हणजे सांगायला नको तिला कळायला नको माझी इज्जत चव्हाट्यावर आणता अरे वसाड तू घरात आहेस तुझी इज्जत चव्हाट्यावरच आहे का नाही तू काय सांगतोस वेगळा 4 वेळा माडावरनं उडी मारला नव्हती याने त्या पुरीसाठी असं नाही ते डाडा तू एवढं सगळं केलंस तिच्यासाठी आणि तरी पण तू तुझं प्रेम विसरलास असं नाही विसरताय डाडा आपलं प्रेम आपल्याला लगेच कोण बोलला असं नाही येत आजी असं काही नसतं प्रेम भीम आता तुझ्या आजोबा बरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर तुझा बाप झाला त्याच्यानंतर 4 वर्षांनी मला प्रेम झालं त्यांच्याबरोबर म्हणजे डाडा झाला तेव्हा तुझं आणि आजोबांचं प्रेम नव्हतं मग पोरं व्हायला प्रेमाची काय गरज आहे तोंडा घेस बोलशील नाही मी काय म्हणतो तू जो कोण हाय कोण तो त्या नाव काय आहे प्रभास ह्याचं काय मेलाचं चाललंय अरे दादा तो थंडीत चॅकल सारखा सांगतो थंडीचे माझा मुद्दा काय होता तो कोणतो आहे तो प्रभास त्याच्या नावाने एकदा शिमगा करणं म्हणजे काय शिमगा म्हणजे काय शिमगा आम्ही बॉम्ब मारतो ज्याच्याबद्दल मनात राग आहे ना त्याच्या नावाने बॉम्बा मारायचा म्हणजे कसं आहे आता तो मला मांडवकर आवडतच नाही मग मी त्याच्या नावाने शिमगा करतो म्हणजे अटकी रे अटकी तिथं मांडवकरावर आली फटकी रे त्या मांडवकराच्या बाईला आला इंटरेस्टिंग आहे डाडा हे मी करू अटकी रे अटकी त्या प्रभावर आली फटकी अगं तू माझ्यावर कशाला फटकी आणते त्याचा पूर्ण नाव घे प्रभासवर आली फटकी सॉरी काका सॉरी अटकी रे अटकी त्या प्रभासवर आली फटकी त्या प्रभासच्या बैलाला त्याच्या आईच्या दुसरा घे ना तू एक पाय तल्यात एक पाय मळ्यात त्या प्रभासच्या तांगड्या त्याच्या तांगड्या त्याच्या गळ्यात त्याच्या आईच्या त्याच्या बाबांच्या फॅमिलीच्या त्याच्या नाकात तोंडात बिंडात गळ्यात तांगड्या त्याच्या जरा जुळलं पण पाहिजे हा मीटर आला पाहिजे हे दुसरा आहे ना आपण पेल्या दुधाचा पेला प्रभास तुला नाही बोलला तो तेल लावत गेला तो तेल लावत गेला त्या घासलेट पण लावूया आणि पेट्रोल पण लावूया बाबा जाळून टाकी बरं झालं तो माझ्या आयुष्यातून गेला आजी एक किटकिट किटकिट करायचा आणि ना खूप खूप त्रास द्यायचा त्याच्याने नशिबात माझं प्रेम नव्हतंच आजी बरं झालं आणि
कोण तो प्रभास प्रभास. प्रभास तुझ्यासारखे ना 100 लाईनी 100 बरोबर. कोणीही पटेल आपल्याला आणि तुझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर काम करणार, तुझी बॉस म्हणून त्याच कंपनीत येणार. कळलं काय? इंटुकले पिंटुकले अटक मटक चावडी चाटक आपण के दिल से तू अभी वाटक. सोबत कसलं भारी वाटतंय दादा. खूप भारी वाटतंय ना, भारी वाटतंय ना. हा म्हणजे असं खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय, मोकळं वाटतंय, रिकामी वाटतंय, काहीच नाही आता. आहे ना. काय आपली परंपरा तशी आहे का नाही? हो खूप खूप खरंच काका, म्हणजे तुम्ही सगळे इतके भारी आहात ना. आणि हे काय शिमगा, काय कमाल आहे हे. मनातलं बोलून होय टाकायचं. ना. अरे शिमगा आहे म्हटल्यावर शिमग्या ताकद केवढी आहे पुरी माहिती तुला सांगतो. आपण वर्षभर नुसते भांडत असाव एकामेकाशी, नुसता भांडताव काय, एकामेकाला शिव्या देताव, एकामेकाच्या उरावर बसताव, मना कलुषित असतात एकामेकांची. तर काय शिमग्या दिवशी होम लागतो का नाही, होम, त्या दिवशी त्या होमाजवळ जायचा आणि हा सगळा त्या होमात टाकायचा आणि बॉम्बा मारायचा, सगळं त्याच्यात टाकायचा आणि सगळं विसरून जायचा. आणि दुसऱ्या दिवशी कसा गाव राहत आहे ना त्याच्या प्रमाण चालायचा. कसा आहे बघ, आंब्याला मोर येतो तो गलतो, पण आंबा कधी रुसतो काय? पुढच्या वर्षी परत मोर येतो आणि परत आंबा लागतो. सूर्य कसा रोज नव्यानं उगवतो. आज मावला उद्या उगवणार नाही असं होणार आहे मला सांग, कराय का नाही? वाक्य वाक्यामध्ये सगळी पाठ करून आलोय का नाही? प्रभासचा सूर्य मावळला असला तरी बंटी नावाचा सूर्य उगवलेला आहे. या चॉकलेटला बंटी म्हणतात. थँक्यू बंटी दादा. वा वा प्रहार वा दर्जा. आज तुम्हीच हे अधोरेखित केलं की हे स्किट भजन हा माहोल एक हिलिंग थेरपी आहे. क्या बात गाईज, भारी कॉन्सेप्ट. प्रसादा वा वा वा, बहारदार. म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आपल्याकडच्या लोककला किती ताकदीच्या आहेत हे अधोरेखित करता आणि त्याबद्दल कौतुकाच्या ऐवजी आभार मी मानतो तुमच्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या निमित्ताने का होईना पण भजन कळतं, कीर्तन कळतं. भजन म्हणजे देवाची स्तुतीपर काव्यरचना. एक प्रचंड ऊर्जा मिळते भजन कीर्तन हा प्रकार ऐकला की. एक शांतता मिळते. त्याच ॲट द सेम टाईम जेवढी ऊर्जा मिळते तेवढंच एक शांत वाटतं खूप. आणि ती शांतता शिवा तू तुझ्या परफॉर्मन्समध्ये इतकी अप्रतिम दाखवलीस आत्ता. सुरुवातीचं तुझं सादरीकरण म्हणजे अवघड आहे. एकीकडे अख्खी फळी विनोद सादर करते आणि दुसरीकडे तू तुझा बाज राखून ठेवायचा. तुझा त्या भूमिकेतली जी गरज आहे ते दुःख आणि तो सगळा जो काय म्हणूया ज्या वेदना तुझ्यात दाटून आलेल्या आहेत त्यात होल्ड करून ठेवायच्या आणि हळूहळू त्यांच्यात मर्ज व्हायचं. हे एक प्रकारचं भजनच आहे तुझ्या कलेचं असं पण म्हणूया. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक शिवा, फॅन्टॅस्टिक. आणि बाकी तुम्ही सगळे अतरंगी आहातच. फार गोड सादरीकरण, फार मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. मला खूप आवडतं श्रमेश जेव्हा यू शाईन आणि आज तू एक जागा नाही सोडलीस. वा शाब्बास. खूप मजा आली मला तुला बघायला आज. वेड्यासारखा परफॉर्म केलायस आज. खूप मजा. ट्रिपल शेजवान फारच भारी. नेहमीसारखा एकदम चटकदार परफॉर्मन्स. फार भारी मजा आली. आणि शिवा मला असं वाटतं हा कुठल्याही ॲक्टरसाठी ड्रीम रोल असेल आणि तो तुला मिळाला. आणि मी अशी तुला शुभेच्छा देते की तुझ्या या कॅरेक्टरचा जसा ग्राफ होता तसाच तुझ्या करिअरचा ग्राफ असू देत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. मला विषय फार आवडला आणि मला असं वाटतं की खूप सिरियस सिच्युएशन्सना तुम्ही असं नेलत आणि विनोदातनं परत आणलं. हे करणं खूप अवघड असतं. इमोशनमध्ये लिंगर होणं खूप सोपं असतं पण त्या इमोशनला टच करून बाहेर येणं खूप अवघड असतं. पण तुम्ही आज ते विथ ईज केलं. वा मजा आली. मंडळी आता इथे होणार आहे प्रामाणिकपणाची परीक्षा. बघूया या परीक्षेचा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना.
ग कॉमन स्कीट. त्याचा कॉमन घराच्या कॉमन हॉल मधली ही एक कॉमन सकाळ. कॉमन सकाळचं कॉमन पहिलं वाक्य. कॉमन हे प्रिया कॉमन कॉमेडी. प्रिया चहा आणतेस का? लेखकाला विना कष्ट सुचलेलं वाक्य. त्या वाक्याचा टोन पण सगळे असेच लावतात. प्रिया चहा आणतेस का? दुधाचे पैसे दे आधी. अनकॉमन रिप्लाय. खरं तर चहा आणला पाहिजे नटीने, पण आणत नाही ती. काय झालं प्रिया? कसले दुधाचे पैसे घेतले असतील ना तू? दुधाचे इथे ठेवले होते ते घेतले असेल ते. मी नाही घेतलेत ग बाई पैसे दुधाचे वगैरे. आय आय तू नाही घेतले पैसे? नाही नाही. मग कुठे गेले पैसे? मला काय माहित कुठे गेले पैसे. अरे देवा, पैसे गायब झाले ओंकार. प्रिया प्रिया काय सकाळ सकाळ क्या पैसा पैसा कर रही है प्रिया? पैसा क्या है? हाथ का मैल है पैसा. आज है कल नहीं है पैसा. काय पैसा पैसा? अरे यार माणसं नाती हे महत्वाची आहेत. हे तिला महत्व दे. एक काम करते, नाती घे कपात आणि पी करून. रिबेल कॉमेडी. काय झालंय? काय झालंय तू इंडिया मी पाकिस्तान असल्यासारखं का वागतेस तू माझ्याशी? देवानी खळ्या दिलाय 2 गालावर. काय वाटेल चेहऱ्याला? एवढ्या खळ्या घेऊन मी फिरतो पण ही तोंडाने माती खाते. काय वाटेल त्या चेहऱ्याला? छान वाग माझ्याशी. ए मंदा मंदा. तुझ्याशी लग्न करताना गालांवर 2 खळ्या, संसार करताना कपाळावर 2 आठ्या. हो 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 फ्रस्ट्रेटेड कॉमेडी. बोला काय झालंय नीट सांग ना. हे पैसे सापडत नाहीयेत घरातले ओंकार. कुठे ठेवले होतेस तू? मी कपाटावर ठेवले होते. कपाटावर पैसे ठेवले होते. पैसे काय रांगोळी आहे का असे कुठेही काढायला? नाही ना, जपून ठेवायचे असतात पैसे. कुठे गेले ते? ते सापडत नाहीयेत. अरे दुधासाठी ठेवले होते ते गायब झाले. मागे पेपरसाठी ठेवले होते ते गायब झाले. पैसे गायब होत आहेत घरातनं. आता काही कपाट खाताय का पैसे? काहीही बोलू नकोस. कपाट खाताय ही कुठली कॉमेडी आहे देव जाणे. आता कपाट कसं खाईल पैसे? तूच काहीतरी. मी नाही घेते तू नाही घेतेस मग कोण घेणार आहे मग पैसे? कोण घेणार आहे आपल्या घरात? प्रिया प्रिया ही आपली ही कोण? हिचं नाव शेवंताबाई. शेवंताबाई. हे गप्प बस. काय शेवंताबाईनी घेतले असतील तर? नाही. नाही काय नाही घेतले असतील. नाही रे, प्रामाणिक आहे ती खरं तर. नाही ग प्रामाणिक वगैरे मला वाटत नाही ती. अरे ती फक्त मोलकरीण आहे म्हणून तू तिच्यावर संशय घेतोयस? उगाच साम्राज्यवादी आहेस रे किती. वाटलं नव्हतं मला तू असं हसशील. वेड आहेस का तू? आपण दोघं घेत नाही मग घरात कोण तिसरं म्हणून मी तिच्यावर घेते. उगाच काहीतरी आरोप करू नकोस माझ्या. चांगली आहे ती, प्रामाणिक आहे. परवा तुझ्या पॅन्टला च्युइंगम चिकटलं होतं, तिने न सांगता आणून दिलं मला. पॅन्टला च्युइंगम चिकटलं हे सांगणं ह्यात प्रामाणिकपणा नाही, हा मूर्खपणा आहे. आणि ते बोंबाबोंब करून मला सांगणं हा पण वेगळा मूर्खपणा आहे. प्रिया अरे ती कशाला घेईल पैसे? काय कशाला घेईल नाही, कारण नाही लागत पैसे घ्यायला. कळलं का? मनात हाव लागते. हाव. यु नो हाव? हाव काय? हा पण नाहीये ती तशी नाही नाहीये. आहे. मला माहिती. थांब 1 मिनिट थांब. त्या शेवंताबाईची आपण परीक्षा घेऊया. कशाला? काय पेपर वगैरे देणार आहेस तिला आता? कॉमेडी झाली नाही तरी चालेल पण हे ऍडिशनल वाक्य घेऊ नकोस. ह्यानी वेळ वाया जातो फक्त. ठीक आहे, तू बोल काय ते मुद्द्याचं बोल. हा ती शेवंताबाई जी आहे तिची आपण परीक्षा घेऊया. म्हणजे काय करूया? आपण किती पगार देतो तिला? 5,000 देतो आपण तिला. हा आज आपण तिला 7,000 रुपये देऊया. कशाला पगार वाढवतोस? ऐकून घे ग बाई, ऐकून घे. पगार वाढवत नाहीये मी. मग प्लॅन आहे तो. आपल्याला बघायचंय की नाही ती प्रामाणिक आहे अप्रामाणिक आहे की नाही. तुला बघायचंय. मला बघायचं. 2,000 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. ती अशी मोजेल बाबा. अरे 2,000 रुपये मालक 2,000 रुपये एक्स्ट्रा आले हे घ्या. असं केलं प्रामाणिक आहे. मोजले तिला दिसलं एक चोरटी नजर वर घेतली. परत तिने पटापट मोजले. हो खिशात ठेवले. येते 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 असं करून निघाली. आपण तिला थांबवायचं. थांब, आम्हाला माहिती आहे की आम्ही 7,000 रुपये दिलेत आणि तू 2,000 रुपये घेऊन जात होतीस. तू अप्रामाणिक आहेस. फिनिश. दॅट्स द मिशन. हे असं घडेल? घडेल घडेल. मला नाही वाटत असं काही होईल. तुझ्या वाटण्यावर न वाटण्यावर काही होत नाहीये. मी ठरवलंय आय विल हँडल दिस. ओके? तू ठरवतोस बऱ्याच गोष्टी, होत काहीच नाही. गप्प बस. वेगळीकडे जातोय हा विषय. ताईनू प्लीज मला हँडल करू दे. कर. ओ ताईनू.
गोरे घुमान ताईनू भांडी घासून झालेली आहेत, धुवचे कपडे काढा पटकन. हो, काढते, हा? तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. हा. नंतर कुठे जायचंय का तुम्हाला? होय तर अच्छा. तुमका कसा कळला? आज मग लवकर जाऊचा. अच्छा. तामणकर बाईंनी घरी बोलवलेला. मोठा घर घेतला, त्यांची आई इली ना. अच्छा. तामणकर बाईंनी तुम्हाला बोलवलं घरी? होय तर आमची पार्टी राहिली. नाही हरकत नाही पैसे. साहेबांनू हा. ए तंगड्यावर घ्या, तंगड्यावर घ्या ना, तंगड्यावर. हाय ते लोंबकळतात ना, 2 काडी आहे ते वर घ्या. पाय पाय सांगितलं. मला माहिती आहे, तंगड्या म्हणजे आपण तोडतो त्या तंगड्या. माहित का नसेल पाय? कळताय तर मग घे ना वरती, कशाला एवढं दिसतंय? ताईनू लय कॉमेडी होता दादा. झालंय का इकडचं? झालंय का इकडचं? झालं ठेवा पाय. दादा तू हाय ती सायकल इकून घरघंटी घेऊचा बोलला होतास, काय झालं? कधी इकतास सायकल? कशाला विकू सायकल? मी एक्सरसाइज करतो त्याच्यावर. करतास कधी पण दिसणार नाही, ता धूळ का पडली. नाही आज केलाय बर काय काय सांगता? हो, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय. होय काय? चांगला धूळ झाडली गेली. शेवंताबाई पगार. सांगू हा दादा, तुमका सांगताय अख्ख्या सोसायटीत तुम्ही तेवढं प्रामाणिक हा, वेळच्या वेळी पगार देतात. बाकीच्यांचं काय माहिती मागूचा लागतात. ताई नू आता आपल्या कष्टाचे पैसे आपण मागायचे, बरं दिसता काय? तुमचा मागा आवडता, लय आवडतं. आता बोल ना, तुझं मिष्टू. हे मोजाबाई, हे शेवंताबाई. हा दादा नू बोला बोला बोला. शेवंताबाई, हा ते हे मोजा ना, पैसे तर मोजून घ्या. नाही मोजू कशा गवय? नाही मोजू कशावर? नाही पैसे बघा, पैसे मोजून घ्यायचे असतात. मोजा ना तुम्ही. नाही दादा नू आता माहिती आहे, तुम्ही बरोबरच देतालास. तुम्ही कशात चुकी देतालास? चुका होऊ शकतात ना. कमी दिले असतील तर मी ताई इथे बघा, कमी दिले असतील तर तुमचे कमी होणार ना, तुम्हाला पैसे मिळणार. नाही हो दादा, तुम्ही कशात देतास? टाकटूक करणारी माणसं तुम्ही, तुमचं बरोबर असतं. तुम्ही चुकीचं द्याऊच नाही, माहिती आहे. अरे घे ना, मोज तर पैसे मोज. जास्त दिले असतील तर मी, माझा लॉस होईल ना जास्त दिले. तुम्ही कशात जास्तीचं देतालास? मला माहिती आहे, तुमचा चांगला मोठी माणसं असतो तुम्ही बरोबर मोजून देतालास. मी कधी आतापर्यंत मोजलंय काय? मला आवडलंच नाही. अरे मग आता मोज ना यार, मोज तू पैसे. ओंकार माझ्यासाठी पैसे मोजा ताई प्लीज. दादानू तुमच्यासाठीच नाही मोजणे. म्हणजे आता तुम्ही असे पैसे देतास, मी मोजतले आणि मग ठेवतल, तुमका वाईट वाटताला ना? तुमका काय वाटताला? यशवंतबाईचा तुमच्यावर विश्वासच नाही. तुमका मला तसला आवडणार नाही, विश्वास आहे माझा तुम्ही चांगली सोन्यासारखी माणसं, माझं तसला काय? अरे माझं नाही वाटत ग वाईट मला. तू प्लीज मोजा ना बाई, मोजा पैसे. मोजा पैसे आताच्या आता पैसे मोजा पैसे. ए ओंकार, आय एम सॉरी. आय एम सॉरी. ताई नो दादांची झोप झाली नाही काय रात्रीची? काय ग प्लीज झोपेचं. नाही एवढ्या चिडचिड करता, डोका बिका दुखता असताला ना. मोजा, please. मोजते एवढा चिडचिड करू काय? हे मोजायचा, हे मोजते. हा माझा गणित जरा कट. माझी शेवंताबाई. ऋतिक तू हडे काय करतोस? कोण आहे? लागतो बरं का असली बायको मिळायला. माझा नवरा पैसे दे. पैसे मला पैसे पाहिजे. पगाराचे पैसे दे. पैसे दे. खिशातनं पैसे काढलं मी नाही. थांबा, थांबा. मी देणार नाही. पैसे द्या. पैसे साहेबांनी वाढवा ते का पैसे? अडवा म्हणजे तो तिकडे जातो, मी इथे कशाला अडवू? पैसे घ्या त्याच्याकडनं. पैसे दी. साहेबांनी आता पगार दिलो आणि लाज नाही वाटणार बेवडो कुठचं? एक मिनिट, एक कोण आहे हा कोण आहे? माझं नवरा ऋतिक. काय नाव काय याचं? ऋतिक. का म्हणजे काय? का म्हणजे ऋतिक नाव का? मला ऋतिक आवडता ना म्हणून. बरं ठीक आहे, हरकत. ऐका, तू का आलायस इथे? असं आमचं घर आहे, असं तू पळतोस बूट घालून वर? बायको आहे माझे, पैसे घ्यायला आलोय मी. ते ठीक आहे. ऐका ताई तुम्ही पैसे द्यायचे तर द्या त्यांना, पण आधी मोजून घ्या आणि मग द्या. काय दादा लावला तुम्ही? पैसे मोजून घ्या, पैसे मोजून घ्या. मला आवडणच नाही तसला. मोजून घ्या, काही हरकत नाही. आरामात मोजा. 4,000. 4,000. ऋतिक काय?
मला माहितीये 1000 रुपये लपवलंस ना ए, नाही. खिशात टाकलंस ना सगळे पैसे. एवढं मेलो लाज वाटतं तू पैसे अरे नाही दिले पैसे. खिशातले पैसे अरे काढ. सगळे पैसे दिले ते शेवंत सगळे पैसे दिले ते हा त्याच्या खिशात बघा 1000 नाही. अरे नका खिशात बघा. खिशात हा, बघा बघा आपलं सगळं ओपन असते बघा. खिशात बघा हा बघा 1000 नाही बघा इकडं बघ. एकदा बघा बघा काय हा. मग असं राहिलं ते. नाही आहे वरच्या खिशात आहे काय मागच्या एवढं. खिशात मागे बघ. मागं नको हात घालू गुदगुले होते ते मला. मागं दाखव नाही, तुम्ही मागं दाखव. दाखव मागं तुम्ही दाखव दाखव. मागं दिसू गोया हा? हे बघा. नाही होत हाय ते बाय माझी हाय अरे नाही तर आपलं ओपन असते सगळं पैसे सगळं पैसे दिले ते तुला मी. साहेबांनो याच्या खिशात नाही होत तुम्ही चुकून हे म्हणजे असं आज या महिन्याचे 4000च दिलास काय नाही मी दिलेले आहेत शोध इथे पडले आहेत का मागे जरा शोध पडले आहेत का मागे हे कसे पडले? अरे बघ ना शोध तो भरभर फिरत होता हिचा नवरा वेळ आहे का मी बघते प्लीज बघा प्लीज बघा प्रिया काय केलंस तू आता हे हा दादा नो माका आत्ता कळला नाही काय आज सकाळपासून तुमचं मस्करीचं मूड आहे म्हणून ना माका फसवतास ना नाही. चला तसा काय नाही पुढच्या महिन्यात देवा पुढच्या महिन्यात 6000 देवा तसं चालतं माझी इडी बायको कशी आहेस तू फसावते ते तुला ती. ए गप्पा बसा पैसे कमी दिलं का नाही तुम्ही पैसे कमी दिले तर तू पैसे मोजून घेतेस का दरवेळेस मोज प्रत्येक महिन्याला पैसे मोजतेस का तू. नाही मी मोजून नाही घेणार आता किती 1000 कमी येतं होय तर 12 महिने झालं काम करते 12 महिन्याचं 12000 रुपये माणसाला कमी दिले ते 12000 कमी दिले ते तुम्ही. नाही रे नाही 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 खोटं बोलू नका तुम्ही. तू गपराव ऋतिक मला माहिती आहे साहेब तसले नाही होत नाही आहेत मी नाही साहेबांनू ताईंनू तुम्ही माका बोलताच पैसे मोज माका वाटतं तुम्ही चांगली माणसं तुम्ही देतालाच पैसे म्हणून मी कधी मोजूक नाही पण आम्ही तुम्ही देतो पैसे. खरंच माका 1,000 रुपये कमी दिले असतात तर माका देऊन टाक कमी दिले. अरे नाही 12 दिले. महिन्याचे 12000 देऊन टाका अगं पण आम्ही नाहीच दिलेले आहेत 12 महिन्याचे पण मी खरं सांगतोय मी नाही दिलेत मी खरं तर आज तुला खरं तर मी बोल 2000 रुपये एक्स्ट्रा दिले होते 2000 हा अरे गप्पा घोटाळ्या काहीतरी बोलू नको लागा असं वाटाय पाहिजे तर तुम्हाला गरीबाचे पैसे खाताय तुम्ही. अरे मी नाही हा? खात शपथ यार भांडवलशाही आहे ही नाही चलेंगी भांडवलशाह. 1 2 3 4 भांडवलशाह. काय अर्थ भांडवलशाचा अर्थ काय भांडवलशाचा अर्थ काय कुठे वाचलंस तू व्हॉट्सअप ग्रुपवर आलो होतो सकाळी. गप्प बस ना मग नको ना वाचूस हे असलं काहीतरी यार मी नोकरी आहे मला मी कसला भांडवलशा आणि मी सांगतोय यार मी खरंच ताई मी 5000 वर अजून 2000 दिले होते आई शपथ. दादानू ताईनू तुम्ही ऐका 5000 पगार ठरलेलो मग 2000 जास्तीचे कशात दिला मग सांग हा काय झालं ताई म्हणजे आमचं काय असं हे नव्हतं आमच्या घरात ना ही वेंधळी आहे ती अशी कुठेही पैसे ठेवते 100-200 तर ते पैसे काही दिवसांआधी म्हणजे असं गायब झालेले आहेत पैसे दादानू हा म्हणजे मी चोराच आहे नाही मग चोर म्हणणार नाही. गायब झालेले पैसे म्हणजे मी घेतले असं वाटतं. मी चोर असं म्हणतेलच मी शब्दच काढलेला नाही शेवंत ताई काय झालं 2000 रुपये मी एक्स्ट्रा देऊन मला तर तुम्ही 2000 असे मोजून हे घ्या 2000 एक्स्ट्रा आले मला असं केलं असतं तर तुम्ही हे आहात म्हणजे प्रामाणिक आहात आणि 7000 रुपये घेऊन गेला असतात तर म्हणजे शंकेला थोडीशी वाव मिळाली म्हणजे तुमका माझ्यावर विश्वास नाही तुमका वाटलं मी चोराच तुमचे पैसे मी चोरते असं वाटलं ताईनू, पैसे घे. तुम्ही सांगा बेडवर तुमचे कानातले इकडे तिकडे पडलेले असतात मी तुमका आणून देते का नाही सांगा ताईनू. दादानू तुम्ही नळात तुमची चेन लावलेली असतं तुमका आणून देते का नाही? मला ते महत्वाचं आहे का साधं एक ग्लास पण कधी माझ्या हातून फुटलेला नाही तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवतो जाऊ दे माका ना, आवडलेला पैसे नाही. ऐक ना, 12 महिन्याचं 12,000. माका आवडलेलाच नाही हे सगळं माझं ऋतिक सांगता तर बरोबर आहे तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे माका 12000 रुपये 12,000 पाहिजे ए, माका 12,000 रुपये अगं नाही आम्हाला 12,000 फसवणूक झालेली मला नाही 12000 मिळणार आहे सॉरी मी 12000 नाही देऊ दादा शकत मी बोंबा बोंब करते लगेच अच्छा, सगळ्यांना बोंब. सांग. ए, अजून- बोंबा बोंब. ए, 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 ऐक जरा ना, थांबव, ए. नाही. अरे गप्प बस रे गप्प बस कोण भांडवलचा गप्प बस काही बोलू नका गप्प बसा तुला असं वाटतंय ना मी 1000 रुपये आज कमी दिले असं तुला वाटतंय ना हे घे हे 1000 रुपये घे आणि बोंबाबोंब करू नकोस हे घे 1000 रुपये बस तर काय करणार 1000 रुपया विषय मिटवताय लगा काय माणूस आहे
माणूस म्हणजे बाकीचे पैसे कुठे आहेत बाकीचे 11,000 बाकीचे 11 महिन्याचे पैसे ए, आम्हाला ए, काय बाकीच्या महिन्यांचे मी दिलेले आहे सगळे पण तरी हे घे हे घे हे अजून हे 1,500 हे अजून हे काय 2,000 घेऊन टाक विषय संपव तू पैसे अरे ती बोंबाबोंब करते यार बाहेर लोक मला हे करतील ऋतिक चल नाही मका थांबूच नाही इथे असल्या माणसांसोबत मका थांबायचंच नाही मका कामच करूच ए, नाही. तू कामाला चल. करूचा नाही? बाय बाय तू चल. अगं बाकीचे पैसे घे की ताई, नू, माफ करा मग मी येत जा मला मग मी आलो ऋतिक असली माणसं असतात रे माका वाटलेला चांगली माणसं म्हणून इतकी वर्ष काम करते यांच्याकडे अशी फसवणूक करतील असं वाटलं नव्हतं. टोचतयला का इथं काहीतरी ऐकू हाय का आता हे बघ काय आलं हे बघ ऋतिक तू दारूसाठी पैसे चोरलंस ना अगं नाही चोरलं नाही ना मला माहिती तू का लस नाही वाटणार तुझ्यामुळे मी त्यांच्याशी कसं बोलले ए गपराव दादानू ताईनू सॉरी माझी चूक झाली ऋतिकनं तुमचे 1,000 रुपये लपवून ठेवले होते 5,000 बरोबर झाले हे तुम्ही आता दिलेले पैसे परत द्या. खर तर मी 2,000 एक्स्ट्रा दिले होते नाही दादानू ते सापडूक नाहीत 2,000 2,000 सापडूक नाही नाही सापडू काय करायचं आता ठीक आहे ठीक आहे दारूचे 2,000 सुटले जा 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 काय झालं त्याच्याबद्दल माफी मागते हं? उद्या येते उद्या 10 वाजता काम येतंय. आता जाते काय मग काय रिझल्ट परीक्षेचा ती प्रामाणिक आहे की अप्रामाणिक आहे बाबा ते आहे आता मोलकरीण प्रामाणिक तर आहे पण पैसे तर चोरीला जात आहेत ना राजा तू बोला ये मैं चला ये हा कुठला वेताळा माझ्या मागे लागलाय हे काय अनकॉमन एंडचं वाक्य आहे तू कॉमन एंडचं म्युझिक वाजव आणि हा त्रास संपव वा वा एकदम अनकॉमन विषय इंटरेस्टिंग होती परीक्षा मस्त सई गोड परफॉर्मन्स होता कॉमन सकाळमधली अनकॉमन कॅरेक्टर्स सगळी आवडली आम्हाला रसिका खूप मन लावून एकही जागा न सोडता सगळं व्यवस्थित काटेकोरपणे शिकून ते सुंदर डिलिव्हर केलंस मला फार आवडलं तुझं कॅरेक्टर मजा आली आणि मंडळी याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची हे वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचं जावो ह्याच पुन्हा एकदा शुभेच्छा भेटूया पुढील आठवड्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा